कथेचा काही भाग आपण ऐकणार आहोत। आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या महासमाधीचा 111वा सोहळा आपण परवा दिवशी साजरा करणार आहोत। तो सगळा प्रसंग नंतर आपण संदर्भानुसार पाहूच, पण मुख्यतः नामस्मरण हा या कालखंडातला भाग असतो। 9 दिवसांचा नवरात्र एका अर्थाने महाराजांचं आणि 10व्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष वद्य दशमी महाराजांनी देह ठेवला। त्यामुळे मोठा कार्यक्रम असतो अनेक ठिकाणी, पण 9 दिवस इतर अनेक कार्यक्रमांबरोबर जास्तीत जास्त नाम हा संकल्प सगळीकडे असतो। नाम म्हणला की आपल्याला जे काही संत आठवतात, त्याच्यात तुकाराम, आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि कबीर। कबीराबद्दल आपल्याला जी माहिती आहे ती नंतर सांगेल, परंतु कबीराबद्दलचं एक गाणं काही वर्षांपूर्वी, म्हणजे इथे सर्वांना माहितीही नसेल, पण खूप गाजलं होतं। आपण ते सुरुवातीला डोळे बंद ठेवूनच ऐकणार आहोत। त्यातला शब्द महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा। आणि सोपं आहे गाणं, ग दी माडगूळकरांचं गीत आहे, माणिक वर्मांचा आवाज आहे आणि मुख्य म्हणजे पु ल देशपांडे यांची संगीत रचना आहे। कबीराचे विणदोषेले कौशल्य का रामबाई, कौशल्य का राम। सोपे शब्द आहेत, पण प्रत्येक शब्द आपण ऐकणार आहोत। मी लावतो आता शांत।
45 songs, 25 rags and one greatest मदन मोहन जी। जी हाँ दोस्तों, अब जो वीडियो आप देखने वाले हैं उस हे जे गीत होतं एकेकाळी खूप गाजलं होतं, पण या गीतातले बारकावे आपल्या उपासनेसाठी कसे वापरता येतील हा आत्ताचा विषय आहे। आणि मुख्य म्हणजे हे गीत गद्य मी वाचून दाखवणार आहे, त्यावेळेला शब्द नीट चांगले कळतील। 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, हातावर हात चोळून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया, कारण काही वेळ आपण रामनाम म्हणत होतो, आता ॲक्टिव्हिटी बदलणार आहोत, म्हणजे कृती बदलणार आहोत। जे आपण नामजप करत होतो ते आता स्मरण आणि श्रवण करणार आहोत। महाराजांच्याकडे पाहायचं आहे शांतपणे, श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे शांत। श्रीराम समर्थ श्रीराम। आत्ता सांगितल्याप्रमाणे सध्या चालू काय आहे तर महाराजांचं एका अर्थाने नवरात्र चालू। नवरात्री आहेत, 10व्या दिवशी जशी नवरात्रानंतर विजयादशमी असते तशी पुण्यतिथी आहे। पुण्यतिथी हा एका अर्थानं विजयच आहे, लक्षात ठेवा। कशाचा विजय आहे की आपण ज्याला सगुण म्हणतो त्याच्यावर निर्गुणाचा विजय आहे। आपण ज्याला स्थूल किंवा मूर्त म्हणतो चैतन्याचा विजय आहे। म्हणून ज्यावेळेला आपण समाधी पाहता समाधान होते, चैतन्य समाधी आहे, दगडाची समाधी नाही आहे। आपण ती समाधी वगैरे बांधली, ती त्याच वर्षी बांधली गेली असा अर्थ नाही, पण दुसऱ्या वर्षीचा उत्सव होण्याच्या वेळेला ती समाधी होते। त्या समाधीची माहिती वगैरे नंतर विषयाच्या ओघात आज किंवा उद्या आपण पाहूया। पण आत्ता तुम्हाला सांगितलं कबीर, तुकाराम, नानक हे तसे स्पष्ट वक्ते संत आहेत, म्हणजे त्यांच्या मनात आलं तर ते बोलून टाकतात, कृती करतात, आणि त्यामुळे ते बंडखोर संत आहेत। लोकांना त्यावेळेच्या ते आवडले नाहीत, त्यांनी त्याला त्रासही दिला। कुणाला त्रास दिला नाही? ज्ञानेश्वरांनाही त्रास दिलाच की। कबीर ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला त्याच्या आईने त्याला सोडून दिलं, जसं कर्णाला सोडून दिलं कुंतीनं। वाहत आलं ते पोर, आणि नीरू म्हणजे त्याची पती पत्नी विडकराचे, त्यांना मूल नव्हतं, आणि काहीतरी धावत येते बघितल्यानंतर, वाहत येते बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे हे मूल आहे। कुणाची आहे चौकशी केली आणि नंतर घरी घेऊन गेले। तर हे हिंदू होते। कबीर मुसलमान का? कारण कबीराचे कान टोचलेले नव्हते। आपल्याकडे कान टोचायची इकडे पद्धत नसेल, पण अविंध म्हणतात त्याला। साईबाबांच्या बाबतीत हेच झालं होतं। साईबाबा सगळ्या धर्माचे आपण म्हणतो, पण जास्तीत जास्त हिंदूच, आणि अजूनही या समाधीवर वगैरे सगळीकडे हिंदूंचाच प्रभाव आहे। पण ते मुसलमानही होते, दाढी वाढवत होते, जसं भगवान भला करे, अल्लाह भला करे असंही म्हणत होते। त्यावेळेला त्यांचे मुसलमान शिष्यही होते। कबीराच्या बाबतीतही असंच झालं। अनेक आख्यायिका कबीराच्या चरित्र, आख्यायिका म्हणजे काय आपण म्हणतो ना, स्टोरीज दॅट डू नॉट हॅव एनी प्रूफ, परंतु असं घडलं असेल त्याला आख्यायिका म्हणतात। कारण या संतांचे इतिहास लिहिले गेले नाही, लक्षात ठेवा। आपली एकंदर इतिहासाकडे बघण्याची दृष्टी ही व्यक्तिनिष्ठ नाही आहे, तर समष्टीनिष्ठ आहे। समष्टी म्हणजे ही सगळी सृष्टी, त्या सृष्टीतली शक्ती, त्या शक्तीला तुम्ही परमेश्वर म्हणा, सद्गुरू म्हणा, ते सगळं करून राहिलेले आहेत। मी एक माध्यम आहे, आय एम जस्ट अ मीडियम, किंवा आय एम एन इन्स्ट्रुमेंट, मी एक साधन आहे। कुणाच्या हातातलं? सद्गुरूंच्या हातातलं। किंवा ती चैतन्य शक्ती आहे, सगळ्या विश्वाला व्यापणारे। आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, पण त्या नायकाला अनंत कोटी ब्रह्मांडावर नियंत्रण संचालन करण्यासाठी शक्तीच पाहिजे की। ही शक्ती आहे ना, ती मुळात आपण म्हणतो मातृशक्ती आहे। कारण संतांना आपण माऊली म्हणतो, सद्गुरूंना आपण माऊली म्हणतो, आणि मातृशक्ती म्हणल्यानंतर 1000 गुन्हे माफ असतात। म्हणजे आपल्याला ते चालायला शिकवतात, या परमार्थाच्या वाटेवर बोलायला शिकवतात। कबीराचा तसा संप्रदाय नव्हता, पण लहानपणापासून राम नामाचं त्याला खूप म्हणजे वेडच होतं म्हणलं तरी चालेल। कबीराच्या ज्या रचना आहेत त्या अनेक गायकांनी गायलेल्या आहेत, अनेक रचना
कबीरावर म्हणून कबीराच्या रचना निराळ्या आणि कबीरावर केल्या गेलेल्या रचना म्हणजे कविता निराळ्या. आत्ताची रचना तशी होते. सांगितलं गडी माडगुळकरांनी केलेली आहे. याच्यात कबीर ॲक्टिव्ह आहे का, तर कबीर पूर्णपणे पॅसिव्ह आहे. ॲक्टिव्ह आहे तो देव आहे. कौसल्याचा राम आणि जानकीनाथ राम ॲक्टिव्ह आहेत आणि ते कबीराची समाधीच लागलेली आहे. आपण ते शब्द वाचूया. आणि त्याला काय करायचं आहे, शेला विणायचं आहे. कुठलंही वस्त्र म्हणा ना, कारण पट शब्द वापरलेला आहे. पट आणि पट म्हणजे घट पट हे दोन शब्द आहेत. घट म्हणजे मडकं मातीचं, एकाच मातीचं असतं आणि मुख्य म्हणजे काय, त्याचे आकार निरनिराळे असतात. कामाप्रमाणे आकार बदलतात, पण माती एक आहे. मडकी निरनिराळे, सोनं एक आहे, अलंकार निरनिराळे आहेत. तसं वस्त्र निरनिराळे दिसतील, पण शेवटी पट म्हणला की एक धागा उभा एक धागा आडवा. हे अगदी गालिच्याचं डिझाईनसुद्धा बारीक बघितलं तर उभा आडवा धागा, त्याशिवाय पट तयारच होत नाही. कबीराचे शेले आणि जनाबाईच्या शेण्या लवकर खपल्या जायच्या. कारण का, त्यांना दिव्य स्पर्श झालेला असायचा. आपण जन्म कर्मच मे दिव्यम, दिव्य कर्म या जनाबाईचं होतं आणि कबीराचं होतं. सगळ्या संतांचं होतं. पण ज्ञानेश्वरांनी असं काही काम केलं नाही शेले विणण्याचं किंवा बाकीच्या मुक्ताईने काही शेण्या थापण्याचं काम केलं नाही. ते प्रेम आणि संदेश देणारे संत होते. चालत गेले, जगत गेले, त्यांच्या मागे संप्रदाय झाला किंवा लोक आले. कबीर वगैरेचं तसं नव्हतं. कबीर काम करत गेला शेवटपर्यंत. आपण ज्याला वॉर्प अँड WARP वॉर्प अँड वूफ धोटा म्हणतात त्याला मराठीत, ज्याला आपण निरनिराळ्या प्रकारचा माग असा दुसरा शब्द आहे. माग एक असा धागा असा धागा असा धागा असा धागा, ते खटक खटक हा आवाज होतो. अशा या दृश्यावर आधारित एक सुंदर गाणं आहे मराठीत. तुम्हाला आठवत असेल, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. सुखाचा जर उभा असेल तर आडवाच आहे आणि त्याला संगीतसुद्धा खटक खटक असंच आहे. सुंदर गाणं आहे, तेही गदी माडगुळकरांचंच आहे. परंतु इथे काय आहे, कबीर तल्लीन झालेला आहे. कशात, तत् की जो राम आहे त्या रामाशी तो एकरूप झालेला आहे. शेला तर राहिलेलाच आहे. रामाला चिंता नाही का आपल्या भक्ताची, अरे ह्यांनी जर शेला विणला नाही तर हा विकणार काय बाजारात आणि घर चालवणार कसं. एकतारी घेऊन तो एकतारी संगे आपण म्हणतो ना, एक पूर्णपणे लय त्याला साधलेली आहे आणि तो विसरून आणि विरून गेलेला आहे. एका अर्थी राम येतो आणि राम सगळं त्याचं शेला विणतो. शेला पूर्ण झाल्यानंतर गुप्त होई राम. ज्यावेळेला राम गुप्त होतो, कबीर प्रकट होतो, या संपूर्ण ह्याच्यात एक गोष्ट कायम चालू असते, ती म्हणजे नाम. आपण एरवी म्हणतो हाती काम आणि मुखी नाम. कबीराचं केवढा अधिकार असेल, त्याच्या मुखी नाम आहे पण त्याचं काम राम करतो. आणि म्हणून तो म्हणतो ना, राम हमारा नाम कर हम बैठे आराम. माझं नाम राम घेतो, मी आरामात बसलेला असतो. हे आरामात बसणं आपल्याला जमलं पाहिजे. इथून पुढच्या काळात नवीन वर्षात आपण प्रवेश केलेला आहे. आराम पाहिजे. आराम हराम आहे है, याच्यातला आराम नाही. पडून राहणं, लेझीनेस, निष्क्रियता, एक अर्थाने इनॅक्शन, इनर्ट, काही नाही, पडा मला हलवा तुम्ही, असा आराम नाहीच आहे. भाव आपण म्हणतो आता रिटायर झालं थोडा आराम करेल, हा आराम शरीराचा आहे. मनाच्या आरामाबद्दल आपण बोलतोय. आणि मनाचा आराम मीन्स वेन माय माइंड इज ॲट ईज, आय एम ॲट पीस. शरीर न हलता बसवलं, मनाचं सुख मिळेलच असं नाही. माइंड शुड बी ॲट ईज आणि मग पीस मला मिळेलच, शांती मिळेलच. संतांनी हे करून दाखवलं. प्रत्येकाचा व्यवसाय निरनिराळा होता, त्यांना संकट खूप होती प्रत्यक्ष प्रपंचात, पण ते आनंदात राहिले. प्रत्येक संत रडका दाखवा बरं, त्यांच्या उपदेशात रडगाणं नाही आहे. त्यांनी संसारातली दुःख सांगितले, आपल्या देहाच्या आतलं अत्यंत किळसवाने त्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण देहाच्या प्रेमात पडू नका. देहाच्या प्रेमात तुम्ही पडलात, कबीर वगैरे सगळ्यांची रचना तशीच आहे. देहाच्या प्रेमात पडलात तर देवाच्या प्रेमात तो पडू शकणार नाही. आणि देवाच्याही पलीकडे परब्रह्म आणि थोडंसं परब्रह्माच्याही पलीकडे सद्गुरू आहे. हे जर मी मानलं तर देहच करत बसलो आयुष्यभर, तर मी खरंच आतमध्ये वळणार नाही. आणि कबीर वगैरे आत वळलेली माणसं आहेत.
आणि आत वाळलेला माणूस बाहेर काहीही घडलं तरी आनंदात राहू शकतो. बाहेर असला ज्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतात, आउट गोईंग म्हणतात, पार्टी मॅन म्हणतात, मॅन ऑफ ऑल सीझन्स, पेज 3 पर्सनॅलिटी. आपण नुसते सेलिब्रेट शब्द आहेत सध्याचे, याच्या बरोबर विरुद्ध आपण वागलं पाहिजे 180 डिग्रीज. तर शांती मिळेल, आराम मिळेल, मन स्थिर राहील, स्तब्ध राहील आणि मुख्य म्हणजे ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो, बुद्धीसुद्धा स्थिर राहील. आवश्यकता आहे. सध्या पैसा सत्ता नाही हो. कितीतरी पैसेवाले लोक आपण बघतो, सत्ताधारी लोक बघतो, अशांत आहे, अस्वस्थ आहे, बेचैन आपण म्हणतो ना. एखादा साधा माणूस की जो उपासनेत रमलेला आहे तो शांत असण्याची शक्यता आहे. आणि ते आपल्याला उद्दिष्ट आहे. हे जे दिवस आहेत उपासनेचे आपल्याला त्याचं स्मरण करून देतात. रिमाइंड काय रिमाइंड करतात की यू हॅव टू माइंड युअर जप, युअर नामस्मरण और युअर इनर ग्रोथ और डेव्हलपमेंट. आतला विकास केला पाहिजेस. अंतरिक्ष हे जे आत आहे, आउटर स्पेस आणि इनर स्पेस. इनर स्पेसमध्ये यू हॅव टू ट्रॅव्हल. इतकी शांती मिळते, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ज्याला आपण नाम म्हणतो. या सगळ्या स्टेजेस या गीतात आहेत. आपण फक्त वाचूया. कबीराच्या गोष्टी येतील नंतर. पहिल्यांदा कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम. कौशल्य ही आई आहे रामाची. जानकीचा नाथ हा नंतर येतो. पहिल्यांदा कौशल्याचा राम. राम दोन नाहीत, राम एकच आहे. रामाच्या भूमिका, रामाची नाती निराळे. जानकीचा नाथ हा पती आहे, तर कौशल्याचा राम हा पुत्र आहे. रूल्स बदलतात पण राम आणि भक्त यांचं नातं बदलत नाही. त्यामुळे काय, मी फक्त वाचतो आधी, अगदी शब्द नीट लक्ष देऊ नये का. कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम, बाई कौशल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी, अंडरलाईन भाबड्या, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. बघा, एक एक तारी हाती. एक तारी हातात आहे, एक एक तारी घेतलेली आहे. भक्त गाई गीत, कबीर गाई गीत. एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ. धागा कोण जोडते? उभा धागा, आडवा धागा कोण जोडते? राम जोडतोय. कबीराची, आपल्याला आठवत असेल, कबीराची जी झिनी झिनी अशी जी चादर आहे ना, तुम्ही खरंच आज घरी जाऊन याच्यावर मिळेल तुम्हाला मोबाईलवर, अनुप जलोटाचं ऐका. कबीराची जी चादर आहे ती आपल्यापेक्षा निराळी आहे. आपण सुद्धा जीवनाची चादर विणतोच आहोत की, पण आपली भद्दी म्हणजे कुरूप आणि खडबडीत अशी चादर आहे आपली, खरखरीत. कबीराची झिनी झिनी चादर या. आणि तो कसा विणतोय, आत्ता हाच भाव आहे तिथे. त्याला कळते नाही आपण काम करतोय, त्याला कळते नाही आपले हात हलत आहेत, त्याला कळतही नाही की आपण थकलो आहे, कारण तो थकतच नाही. राम काम करतोय, हाच भाव तिथेही आहे, पण इथे राम करतोय. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ. राजा घनश्याम, राजा आहे ना तो, पण इकडे काम करतोय. आता आपण नेहमीच एक शब्द वापरतोय, गीतेतला ओळ वापरतो ना, चरण. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. अगदी लक्षात ठेवा, जे मला ज्या भावनेनं, ज्या नात्यानं, ज्या संबंधानं शरण येतात त्यांना मी त्याच भावनेनं, त्याच नात्यानं आणि त्याच संबंधानं सामोरा जातो. इथे बघा किती सुंदर आहे. दास रामनामी रंगे, दास रामनामी रंगे, राम होई दास. दास कोण आहे? कबीर. पण तो रामनामात रंगल्यानंतर राम त्याचा दास होतो. कारण रामनाम घेणारा माणूस रामाला सुद्धा हवा असतो. त्यामुळे राम स्वतः काम करतो, हे लक्षात ठेवा. राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप एक पटास. पटास म्हणजे वस्त्र, वस्त्र म्हणजे शेला, शेला आकाराला येतो. राजा घनश्याम, हा शेला विणतोय कोण? घनश्याम हा राजा आहे. घनश्याम हे वर्णन आहे. घनासारखा म्हणजे ढगासारखा जो सावळा आहे तो राम राजा आहे, पण भक्ताचं काम करतो, विणण्याचं काम करतो, तिकडे शेण्या थापण्याचं काम करतो, जनावरी दळते, कपडे धुते ते काम करतो. आणि श्रीखंड्या बनवून तो एकनाथांच्या घरी पाणी भरतो. नाथांना ज्यावेळेला त्यांनी पैठणला प्रवचनं सुरू केली, भागवतावरचे प्रवचनं, एवढी गर्दी व्हायला लागली, मराठीतून सोपं करून सांगत होते. पुढे त्यांचा नाथ भागवत हा ग्रंथ झाला. अशा वेळेला त्यांची पत्नी गिरिजा त्या म्हणाल्या की मला मदतीला बायका आहे,
आपल्याकडे अन्नधान्याला काही कमी नाही आहे, पण पाणी, स्वयंपाक करायला पाणी पाहिजे, भांडी घासायला पाणी पाहिजे, नदी तर दूर आहे गोदावरी. मग अशा वेळेला काय, त्याची काहीतरी व्यवस्था करा. एकनाथ काय म्हणाले की जे अत्यंत भावभक्तीने ऐकत असतात त्यांना श्रवणातून काढून पाणी भरणं त्यांच्याकडून मी करणार नाही. पण ती म्हणाली संख्या तर वाढतीच आहे, काही शेचे हजार झालेत. मोठा तो कार्यक्रम व्हायला लागला. त्यावेळेला एक दिवस त्यांच्या दारात एक अर्धवट तरुण, म्हणजे काय तरुण आहे आणि मध्य अशा ज्याला आपण म्हणतो ना तरुणी नाही आहे, अरुणावस्था असा तो येतो. चिकंड्या शक्तिमान आहे पण मोठा माणूस नाही आहे, काही काम आहे का. यांच्यात हे बोलणं चालू असताना गिरिजा तेच एकदम म्हणतात नदीचं पाणी आणशील का. तू म्हणतो आनंदाने आणेल, मला पाणी आणायला भांडा द्या, कावड वगैरे काहीतरी द्या. इतकं पाणी त्यांनी भरलं, कितीही तुम्ही लोक येऊ दे, जेवण त्याचं काय सगळ्या कामासाठी मी पाणी आणून देतो. सगळ्यांना कौतुक वाटायचं. आणि ज्यावेळेला भागवत संपतं आणि आता भागवताचा समारोप होतो त्यावेळेला जसा हा श्रीखंड आलेला असतो तसा तो निघूनही जातो, अदृश्य होतो, म्हणजे जाता जाता लोकांना दिसत नाही तो. मग ती कथा निर्माण होते, आख्यायिका निर्माण होते की तो आला होता, तो कृष्णच आला होता, की तू माझं चरित्र गातोयस भागवत. अशा वेळेला तुझा हा साधा प्रश्न आहे, पाणी आणायचं आहे. पाणी आणायला काही बुद्धी लागत नाही, पाणी आणायला काही विशेष कौशल्यही लागत नाही. मी साधा माणूस बनवलो, एक गडी, एक कामगार, एक नोकर बनून तुझ्या घरी आलेला आहे. तू सांग माझं चरित्र, मी भरतो पाणी. हे नातं दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. आता राम मंदिर हे फक्त राम मंदिर नाही आहे हो. तुम्हाला यातून जो काही बदल भारतात होणार आहे तो आपण प्रत्येक भारतीयांनी, ज्याचं भारतावर प्रेम आहे, ज्याला वंदे मातरम म्हणायची लाज वाटत नाही, जय हिंद भारत माता म्हणायची लाज वाटत नाही, त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की काहीतरी असं घडतंय की गेल्या काही हजार वर्षात घडलेलं नाही. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या दृष्टीने बघा, मंदिर बांधणं ही येट अनदर राम टेम्पल असं नाही आहे. किंवा बिर्ला वगैरे टेम्पल्स भव्य असतात, भव्य तर हे आहेच, परंतु हे ज्या पद्धतीनं बनलेलं आहे, जितक्या विरोधात बनलेलं आहे, त्यामुळे त्याची शक्ती वाढलेली आहे. हे लक्षात ठेवा, त्याचा महत्त्व वाढलेला आहे. संघर्षातून ज्या वेळेला विकास होतो त्यावेळेला तो विकास लोकांना भावतो, लोकांच्या लक्षात येत होतो. आणि म्हणून काय, एक तुम्हाला गंमत सांगतो. म्हापशाला एक मंदिर आहे ज्याला हाऊसिंग बोर्ड कॉलनीतलं गणपतीचं मंदिर म्हणतात. तिथे लोकांना वाटले की काय की आपण एक छोटंसं मंदिर बांधावं, घुमटी बांधावी सुरुवातीला. पण ती जागा एवढी सुंदर होती की तिथेच समोरच मंत्री राहत होते त्यावेळेचे, त्यांना तिथे 5 स्टार हॉटेल बांधायचं होतं. त्यावेळेला मॉल हे क्रेज नव्हतं, पण 5 स्टार हॉटेल्स वगैरे होते. त्यांनी इथे बरोबर त्या जागेच्या मध्यभागी अशी गणपतीची घुमटी येते म्हणल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारे प्रयत्न केले, सर्व प्रकारे. एकदा त्यांनी ठरवलं की आपण शुक्रवारी बांधायला सुरुवात करायची ती घुमटी, रामाची स्थापना करायची, गणपतीची स्थापना करायची, छोटी मूर्ती. तिथे तुम्हाला 3 मूर्ती दिसतील. तो इव्होल्युशन कसं होत गेलं मंदिराचं. पहिल्यांदा छोटी मूर्ती होती, नंतर एवढी मूर्ती आणली, आणि आता एकंदर व्हॉल्यूमच्या दृष्टीने गोव्यातली सगळ्यात मोठी गणेशाची मूर्ती त्या मंदिरात आहे. त्या मंदिरात जी झुमरं आहेत ना, की दिल्लीच्या एका सिंधी व्यापाऱ्याने कित्येक लाख रुपये एकेका झुमराची किंमत आहे. तशी झुमरं गोव्यातल्या कुठल्याही मंदिरात नाही. आणि या मंदिराचा विकास आमच्या डोळ्यादेखत झालेला आहे. का झाला, कारण सगळींकडचा विरोध झाला. ज्यांना तिथे इंटरेस्ट होता असे इतर काही लोक होते की इथे घरं बांधूया, पैसे मिळवूया, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे, त्यांचा विरोध होता. त्या मंदिराला एवढा प्रचंड विरोध झाला आणि म्हणून त्यांनी ठरवलं शुक्रवारी, नंतर सेकंड सॅटर्डे, रविवारी कोर्टात तरी आपल्याला एकदम खेचणार नाही, बाकीचं बघून घेऊया. त्याच्या आधी तिथे भक्ती होत होती, हे लक्षात ठेवा. त्याच्या आधी तिथे एवढी तुम्हाला सांगतो गणेशाचं नाम झालं होतं, प्रवचनं झाली होती, पारायणं झाली होती गणेश ग्रंथांची, आणि शिस्त होती. ते संपूर्ण जी कॉलनी होती त्या कॉलनीतले सर्व गणेश भक्त म्हणजे हिंदूच सगळे जवळजवळ एकत्र आले होते. हा त्या मंदिराचा इतिहास आहे. पण तरीसुद्धा सरकारी पातळीवर त्याला विरोध सुरू झाला. आणि आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला हा संकल्प सोडला गेला, हे मी तुम्हाला सांगतोय की ज्याला करायचं असेल ना त्यावेळेला ती शक्ती कशी मदत करते, कल्पना देते तुम्हाला. शक्ती तुमच्याकडे असते, पण कल्पना शक्ती आहे ना, ती प्रतिभा कुठून तरी दुसरीकडून येते, ज्याला आपण स्फुरण म्हणतो. खतीब नावाचा एक DYSP, त्याच्यावरही कामकाज मुसलमान आहे, त्याच्या हाताखाली सगळे ख्रिश्चन नोकर दिले होते की ते पाडून टाकायचे. त्यावेळेला खतीब येऊन काय सांगतो,
मला गणेशापेक्षाही तुम्ही जी गणेश भक्ती करता ना ती खूप आवडते. मी तुम्हाला एक कल्पना देतो. तुम्ही बांधा मंदिर, पण बांधताना काहीतरी म्हणा, काहीतरी गा. जोपर्यंत तुमचं गाणं थांबत नाही तोपर्यंत मी ऑर्डर देत नाही की हे पाडा म्हणून. म्हणजे तुम्ही शुक्रवारी जे गायला सुरुवात करणार आहात ते मंदिराचा जर रविवारी तुम्ही करणार आहात, काय जे करायचे तुम्हाला प्राणप्रतिष्ठा, किंवा सोमवारी सकाळी, तिथपर्यंत अखंड तुम्ही काहीतरी म्हणत राहा, मंत्र म्हणत राहा. आणि मग एकाला काय कल्पना सुचते, ओम गंग गणपती किती वेळ म्हणणार. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या गणपतीच्या मंदिरात ज्या वेळेला प्रसाद वाटला जातो त्यावेळेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ एवढंच होतं. पण नंतर धन्य धन्य हो हे न संपणारं भजन आहे की हो. 3 तास धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे हे का. आणि ज्यावेळेला तो मुकुट, तो काय जो कळस वगैरे त्यांनी चढवला, मला काय म्हणतो आता केवढं भव्य मंदिर झालेलं आहे ते. अत्यंत कमी वेळात हे भव्य मंदिर झालं. त्याला संघर्ष, त्याला विरोध झाला. विरोध झाल्यानंतर त्या व्यक्तीचं आणि त्या वास्तूचं महत्त्व वाढतं. स्मूथली तुम्ही बांधलत ना तर त्याला काही किंमत नसते, म्हणजे त्याला फार महत्त्व नसतं. ह्याला केवढा विरोध झालेला आहे. कितीशे आता येणारं प्रत्येक आर्टिकल वर्तमानपत्रातलं, वर्तमानपत्राच्या पुरवणी आणि सगळे चॅनल्स रात्रंदिवस तुम्हाला रामाबद्दल, राम मंदिराबद्दल, राम मंदिराच्या इतिहासाबद्दल, बांधकामाबद्दल, त्याची काय वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. एवढं मोठं मंदिर पण स्टील वापरलेलं नाही आहे, कारण ते गंजेल आणि मग इथे प्रॉब्लेम येतील त्याला. त्यांनी खूप विचार केला आणि सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. इंटरनेटवर तुम्हाला माहिती मिळेल, वाचूया, तेवढं तरी आपण करूया. आणि मग प्रोजेक्टची जी भव्यता आहे ना त्याच्यापेक्षा एक दिव्य असा आस्पेक्ट मी तुम्हाला सांगतो जो कदाचित तुमच्यापर्यंत पोचणार नाही. 1949 साली तिथे रामलला प्रकटले. प्रकटले म्हणजे काय, आकाशातून पडले का हो, जमिनीतून आले का हो, सर्व दिशाने आले का हो, कारण प्रकटले कुणालाच माहीत नाही. अशा वेळेला तिथे मग काही लोकांनी सांगितलं की आम्ही इथे छोटंसं असे झोपडीसारखं नाही, छोटंच काहीतरी बांधतो. मग त्याच्यावर 1949 साली खटला जो सुरू झाला तो 2-3 वर्षापूर्वी संपला. इतका दीर्घ तो खटला चालला. त्याला निरनिराळ्या सरकारांनी, निरनिराळ्या पक्षांनी, निरनिराळ्या मोठ्या व्यक्तींनी विरोध केला. या विरोधात बाकीच्या धर्माचे होतेच, पण हिंदू खूप होते, इन्फ्लुएन्शियल हिंदूज. आणि ह्या सगळ्याला पण तोंड दिलेलं आहे. आणि हे तोंड जसं भावनिक आहे ना तसं बौद्धिकसुद्धा आहे. आणि त्यामुळे हे जे रामाचं मंदिर आहे ते आपल्या ऐक्याचं आहे का हो, आपल्या पुरुषार्थाचं, पराक्रमाचं प्रतीक आहे का हो. आपल्या कितीतरी शतकं चाललेल्या, बाबराच्या आधीपासून चालले हो. तुम्हाला मी मागे एक गोष्ट सांगितली असेल की विक्रमादित्य हा सूर्यवंशातला राजा, सूर्यवंशातला सगळ्यात महत्त्वाचा राजा राम. तर त्याला म्हटलं की आपला जो मूळ पुरुष आहे, एका अर्थाने मूळ पुरुष सूर्य, त्याच्यानंतर कितीतरी राजे झाले, हरिश्चंद्र काय, भगीरथ काय, किंवा अगदी दशरथ काय, हे आधी होऊन गेलेले राजे आहेत. रघु काय, जो सूर्यवंश होता त्याला रघुवंश म्हणायला लागले. इतका रघुराजा मोठा होता. रघुराजाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की त्यांनी विश्वजित यज्ञ करण्याचा संकल्प सोडला होता. दर 3 वर्षांनी विश्वजित. विश्वजित म्हणजे सगळं लुटायचं असतं. तुम्ही म्हणाल मग दर 3 वर्षांनी कसं, कारण तो राजा होता ना, त्याच्याकडे सैन्य होतं. सैन्य कुणाकडे लुटणारा, पण तो अगदी अंगावरचे राजवस्त्र सगळं तो लुटून तो झोपडीत राहायचा, पर्णकुटीमध्ये. तो रघुराजा हा पत्रावळीवर जेवायचा, मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचा, साधी वल्कलासारखे साधे कपडे घालायचा. पण त्याच्याकडे सत्ता होती, त्याच्याकडे सैन्य होतं. इतकं सैन्य की देव राक्षसांच्या विरुद्ध लढाईत त्याची मदत मागायचे रघुराजाची. परत 3 वर्षात एवढी संपत्ती मिळवायचा. परत विश्वजित यज्ञ, विश्वाला जिंकायचं असेल तर सगळं त्यागलं पाहिजे. ही विश्वजित यज्ञाची कल्पनाच फार सुंदर आहे. हा विश्व जिंकणारा अलेक्झांडर सगळं आपलंच म्हणतो. इकडे विश्वजित यज्ञ म्हणजे सगळं हे करून टाकायचं, देऊन टाकायचं, देऊन टाकायचं. अशा वेळेला हा रघुराजा, ज्या वेळेला राम मंदिर हे नंतर आलं, रघुराजा नंतर राम आहे. रामाचा जन्म अयोध्येत झाला हे ब्रॉडली आपल्याला माहीत होतं. पण कुठे झाला तर त्याची एक कथा आहे. कुठपासून, विक्रमादित्यापासून कथा चालत आलेली आहे. विक्रमादित्याला वाटतं की आपण आपला जो एक मूळ महत्त्वाचा पुरुष राम, की जो आता देवरूप त्याला मिळालेला आहे, देव झालेला आहे, त्याचं भव्य मंदिर त्याच्या जन्मस्थानी बांधायचं. जन्मस्थानी बांधायचं. जन्मस्थळ कुठे, अयोध्येत कुणालाच माहीत होतं राम निश्चित कुठे जन्मला, बाबराला माहीत होतं.
त्यांनी जिथे राम जन्मला ना तिथेच मशीद उभारले, पण तिथे आधी मंदिर होतं. हे विक्रमादित्य वगैरे त्याच्यानंतर अनेक वेळा ते मंदिर पाडलं गेलं, परत उभारलं गेलं. तिथे मंदिर होतं, संपन्न मंदिर होतं, पण त्या मंदिराचं सगळे अवशेष त्या ह्याच्या खाली गेल्यामुळे मशिदीच्या नंतर ते व्यक्त झाले. आता आणखीन कुठेही खणलं तरी तुम्हाला एखादी मूर्ती किंवा काहीतरी मिळेल असा तो परिसर. 70 एकर आहे त्याचा परिसर. त्याच्यात बांधकाम किती काय ते सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. मी विक्रमादित्याचं तुम्हाला सांगत होतो. विक्रमादित्य अयोध्येत कुठे हे झालेलं आहे, नक्की जन्म झालेला आहे हे माहीत नव्हतं, तरी तो अयोध्येत घिरट्या घालायचा. कुणीतरी मला सांगेल. एक दिवस तो जात होता आणि सरयू नदीच्या काठी तिथे रामकुंड वगैरे आहे. कुठलीही नदी असेल, गंगासुद्धा असू शकेल, सगळ्या नदी पवित्र आहे, पण तिथे गंगेचं पाणी येतं, स्नान करायचं आहे तर भीती वाटते स्त्रियांना, वृद्धांना. एवढा नदीचा प्रवाह जोरात असतो. म्हणून काय केलेलं असतं, असे टँक्स, हौद बांधलेले असतात. टँक इकडून पाणी येतं आणि इकडून जातं, मध्ये तुम्ही सुरक्षित आहात. त्याला कुंड म्हणतात. कुंड म्हणजे हौद, टँक. रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड अशी कुंड होती, अजूनही आहेत तिथे. तर तिकडे तो सहज फिरत असताना रामकुंड, इथे कुणीतरी रामभक्त येईल, आपल्याला माहिती देईल, इथे कुणीतरी ऋषी येईल, म्हणून तो तिथे हिंडत असताना त्या दिवशी लक्षात घ्या, एकादशी ते पौर्णिमा आणि एकादशी ते अमावस्या हे फार महत्त्वाचे दिवस आहेत. एकादशीत गृहीत धरा ना तुम्ही, दोन्ही पक्षात ती असते ती, त्याला माहीत नाही तिथी वगैरे काय. इतक्यात त्याला एक जे दृश्य दिसत आहे त्याने आयुष्यात कधी पाहिलेलं नसतं. एक अत्यंत पांढरा सफेद शुभ्र धवल अश्व म्हणजे घोडा, आणि त्याच्यावर अत्यंत काळा माणूस. इतका काळा त्याने बघितलाही नव्हता. तो म्हटलं हे काय विचित्र आहे, घोडा ठीक आहे पांढरा, पण हा इतका काळा माणूस कोण आहे आणि तो कुठल्या दिशेने जातोय, आपण काहीतरी बघूया. म्हणून झाडाच्या मागे लपला आणि बघितलं तर त्यांनी घोडा तिथे बांधला. एक कुंड, त्याच्यात तो उतरला आणि बाहेर आला तेव्हा घोड्यापेक्षा स्फटिक धवल, एक क्रिस्टल क्लिअर, एवढा सुंदर झाला होता, तेजस्वी. ह्या कुंडात काय विशेष आहे हे विक्रमादित्याने त्याच्या घोड्याला अडवलं आणि सांगितलं तू कोण आहेस. तो म्हणतो त्रिवेणी संगमाचा देवता मी आहे, मूळ पुरुष मी आहे. असं काळा झाला असा पांढरा म्हटलं सोपं आहे की दर एकादशीला मी इकडे येतो. एकादशी ते एकादशी ह्याच्यात जे भक्त न्हातात, गंगेत काय, यमुनेत काय किंवा संगमात काय, त्यांची सगळी पापं मी शोषून घेतो. आणि पापाचा रंग काळा असतो. परंपरेनं म्हणा, कल्पनेनं म्हणा, आपण गाण्यात सुद्धा म्हणतो की उजेडात होते पुण्य, पुण्य पांढरं आहे, तेजस्वी आहे, अंधारात पाप, अंधार पाप काळा. मी ते शोषून घेतलं म्हणून मी एवढा काळा होतो. मग मी करतो काय, एकादशीच्या दिवशी इकडे येतो आणि या कुंडात नाहतो. हे रामकुंड आहे, त्याच्यामुळे ती सगळी माझी पापं त्या कुंडात शोषून घेतात, पाण्याबरोबर वाहून जातात. मी पुन्हा तेजस्वी होतो आणि पुन्हा त्या त्रिवेणी संगमाचा पुरुष म्हणून तिथे जातो. दर एकादशीला मी हे करतो. मग सांग्या रामकुंडाची तुला जर एवढी माहिती आहे तर राम कुठे जन्मला. मी नाही सांगू शकणार, पण मी तुला एक मार्ग सांगतो. तू उज्जैनला जा. उज्जैन त्याची एका अर्थाने राजधानीच होती. तिथे एका विद्वानाचं पत्ता मी तुला देतो. एक गाय बरोबर घे आणि त्या विद्वानाकडे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गाप्रमाणे गेला असता तुला जिथे बरोबर राम जन्मला ती जागा मिळेल. काय, गाईला बरोबर घेऊन जा. अयोध्येत गेल्यानंतर गाय फिरेल आणि एका ठिकाणी येऊन थांबेल आणि ती दुधाचा अभिषेक करेल त्या जागेवर. ती जागा राम जन्माची, म्हणजे विचारच कर दुसरा. तो उज्जैनला येतो, त्या विद्वानाला घेतो, गाय बरोबर घेतो आणि दोघेजण अयोध्येत येतात. गाय सगळीकडे फिरते आणि एका ठिकाणी आल्यानंतर ती दूध अभिषेक करते. त्यावेळेला तिथे त्यांनी राममंदिर बांधलं. ही राममंदिराची कथा, जिथे जन्मला ते गायीने मला सांगितलं, त्या पुस्तकात लिहिलेलं होतं आणि तो विद्वान त्यांनी मला दिशा दाखवली. आता संशयच नको म्हणून तिथे त्यांनी राममंदिर उभारलं. आणि जी महत्त्वाची मंदिर होती ती तोडण्याची संस्कृती ही आपल्याकडे बाबर वगैरे एकमेक येत गेले. कुठलाही राजा त्यांच्यात चांगला नाही. अकबर म्हणतो म्हणजे काय, उडदा म्हणजे काळे गोरे काळे निवडणारे. तुम्ही उडीद सगळेच काळे आहेत ना, त्याच्यात काय निवडणार तुम्ही, तसेच आहेत. अकबर बरा वगैरे आपण म्हणतो, काही नाही, सगळेजण सारखेच होते. एकाने खूप दुष्टपणा केला, हिंदूंच्या विरोधात सगळी धोरणं घेतली, बाकीच्यांनी तेवढी घेतली नाही, एवढाच आहे.
नाहीतर त्यांनी जे अकबरनामा, बाबरनामा, हे जे प्रत्येकाने इतिहासकार होता ना, हा तोडरमल जो होता अकबराच्या दरबारात तो इतिहासकार होता आणि त्यांनी बाबराचा सगळा इतिहास लिहिलेला आहे. त्यात मंदिर कसं होतं, मंदिर कसं पाडलं, तिथे कशी मशीद बांधली, हे सगळं लिहिलेलं आहे. आपल्या राजाचा पराक्रम म्हणून लिहिलेला आहे. त्याच्याही आधी तुम्हाला सांगतो 4 प्रवासी त्यांनी इतिहास लिहिले. ते बाहेरून आले होते. अल्बेरुनी आला होता, मॅगेस्थेनिस आला होता, युएन्त्सांग आला होता आणि फाहियान आला होता. हे 4 चीनमधून आलेले होते, ग्रीसमधून आलेले होते. त्या सगळ्यांनी सांगितलं इथे एवढं, त्यांनी सगळी स्थानं सांगितले. नालंदा युनिव्हर्सिटी, तक्षशिला युनिव्हर्सिटी, राम मंदिर, मथुरेचं विश्वनाथ म्हणजे गोविंदाचं मंदिर आणि काशीचं विश्वनाथ मंदिर. त्या 3च आपल्याला मुख्य मंदिर पाहिजेत आणि त्या 3साठी लढा चालू आलेला आहे. हे झाल्यानंतर बाकीचे मार्ग सोपे होतील, कारण उघड त्याच्या खाली मंदिरं दिसतात, उघड त्याच्या आजूबाजूला मंदिराचे अवशेष दिसतात. आणि ही मंदिरी एवढी विकृत होती, लक्षात ठेवा. गोमुख काढलं आणि आपली युरिन जिथून जाईल ना, ते गोमुखातून युरिन, त्याच्यात त्यांना काय मिळत होतं मला माहीत नाही. ही विकृती आहे. ज्या मंदिराच्या अशा पायऱ्या होत्या ना, त्या पायऱ्या त्यांनी संडासाला वगैरे अशा लावल्या, मूर्ती तोडल्या, मंदिरं भ्रष्ट केली. आणि त्याची बाजूनी जी संस्कृती होती, कारण त्यांनी बघितलं कुटुंब आणि मंदिर हे 2 संस्था आहेत, भारताच्या लंग्ज आहेत. ते धर्म हा भारताचा प्राण आहे. तर एका बाजूला फॅमिली, दुसऱ्या बाजूला टेम्पलचे मंदिर आणि कुटुंब. कुटुंब कसं करायचं, आणि सुंदर स्त्रियांना पळवून न्या, तरुण जे दिसतील त्यांना हल्ले करा, मारा त्यांना ठार. ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्या व्यवसायातलं महत्त्वाचं उत्पन्न टॅक्स कर म्हणून घ्या. हे सगळं त्यांनी सुरू केलं. मग कुटुंब उद्ध्वस्त झालं, भय निर्माण झालं. तुम्ही दासबोधात आपण ते किती त्यांनी सांगितलं, गुजरीनी, किती ब्राह्मणी ज्या दिसायला चांगल्या होत्या, अक्षरशः हजारोंच्या संख्येने जहाजात त्यांना बसवून त्यांना अरब लोकांच्या वासनापूर्तीसाठी पाठवलं. हे वर्णन आहे. आणि त्या पळत जायच्या. तेव्हापासून आपल्याकडे ते बुरखा चालले. त्याच्या आधी बुरखा नव्हते. सीतेने कधी बुरखा घेतल्याचा उल्लेख नाही. द्रौपदीने एवढी सगळी विटंबना होत असताना बुरखा घेतल्याचं उदाहरण नाही. बुरखा सुरू झाला यामुळे, कारण मी सुंदर आहे लक्षात आले की मला त्यांनी घोड्यावर घातलं आणि पळवलं. अरे गाड्यातून पळवत होते, रथातून पळवत होते. फार भयंकर. म्हणून अत्यंत विषण्ण अवस्थेत समर्थ बाबरी मशिदीसमोर उभे राहिलेले आणि तिथे त्यांनी आनंद वनभुवन नावाचं स्वतःचं रामराज्याचं स्वप्न, ते दीर्घ काव्य आहे आनंद वनभुवनी. तुम्हाला इंटरनेटवर किंवा गुगलवर मिळेल. छोटं काव्य आहे, मुद्दामून वाचा. समर्थांची चित्र नुसतं वर्णन केलं, ते कसं स्थापन करता येईल म्हणून दिलं. त्याचा सुरुवातच आहे, बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार लागला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. हे आपल्याला अनेकदा मी ऐकवलं की मोडिली मांडिली क्षेत्रे अशी एक आपली शक्ती तयार झाली पाहिजे की जी मोडलेली, भ्रष्ट केलेली मूर्ती आणि विध्वंस केलेली मंदिरं परत मांडली गेली पाहिजेत, उभारली गेली पाहिजेत. ते काम शिवाजींनी महाराष्ट्रात केलं बऱ्याच प्रमाणात. इतर ठिकाणी अहिल्याबाई होळकर वगैरे त्यांनी केलं. परंतु मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मुघल असतानाच हे इंग्रज, फ्रेंच, डच आणि पोर्चुगीज ते यायला लागले. त्यांच्या मेथड्स निराळ होत्या, पण ज्याला कन्व्हर्शन म्हणतात ते म्हटलं दोघंही करत होते. ख्रिश्चनही करत होते आणि मुस्लिमही करत होते. आता ज्यावेळेला आपण तुम्हाला तो राम मंदिर होणं म्हणजे अनेक प्रश्नांना आपण दिलेलं उत्तर आहे. हो, मला अभिमान वाटतो मी हिंदू आहे. एवढी मोठी संस्कृती, हा माझा वारसा आहे. रामकृष्ण हे माझे दैवत आहेत. आता लहान मुलंसुद्धा सांगायला लागतील. ठीक आहे, आणखीन 1-2 गोष्टी सांगतो आणि आपण मूळ या पद्याकडे येऊया की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला परत आपले लोक एक रजपूत एकत्र येत होते, मराठे एकत्र येत होते आणि एकत्रित येऊन ते बाबरी मशिदीसाठी, ती पाडण्यासाठी, तिथे परत मंदिर बांधण्यासाठी एवढा संघर्ष झालेला आहे. कशी ती मशीद उभारली त्याची वर्णन आलेली आहे. तशीच इकडची वर्णन, ज्याला आपण ज्ञानवापी म्हणतो किंवा ज्ञानवापी. तुम्ही गेला असाल काशी विश्वेश्वराला, तिथे जातानाच एक मोठं असं आहे आणि तिथून ज्ञानवापी दिसते, त्याच्यावर ज्ञानवापी नाव लिहिलेलं आहे आणि त्या मशिदीला ज्ञानवापी मशीद म्हणतात. जी विहीर जरी आहे ना, ती जिथे विहीर आहे हे सगळंच उघड पाडलेलं, तोडलेलं आहे. हो, आता मला जर राष्ट्राला उभार करायचं आहे, पराभूत मनोवृत्ती बदलायचे आणि एक प्रकारचा सळसळणारा असा उत्साह, उमेद राष्ट्रात निर्माण करायचे, त्याच्यासाठी हे एक मंदिर आहे. त्याच्यासाठी आणखीन 2 मंदिरं. बाकीची मंदिरं घेतली काय, मोडली काय, तोडली काय, काही फरक नाही.
पण इतक्या सैन्याला मारलं, जो मोठा विरोध झाला, त्याच्या रक्तात आणि मांसात चुना, माती, राख वगैरे कालवून बांधकाम केलेलं आहे. बाहेरचं पाणी आवश्यक तिथे वापरलं, पण एवढं रक्त सांडलं गेलेलं आहे. इतके दिवस हे सांगणं सुद्धा अवघड होतं, कारण सरकारच निराळ्या प्रकारचं होतं. एवढं सांगणं, पण कितीतरी वर्षापासून आम्ही हे सांगत आलेलो आहोत. आणि इतकं नाही, मला महाराजांची कृपा माझ्यावर काय वाटते, गोव्यातून ज्या विटा सुरुवातीला राम लिहून गोव्याच्या बाहेर पाठवल्या गेल्या, त्या सगळ्या विटा आमच्या घरात ठेवलेल्या होत्या. एक रात्र तिथं झोपला होता तो, आणि नंतर त्या विटा आम्ही सगळ्यांनी भरल्या टेम्पोमध्ये, कारण टेम्पो तो म्हणाले एकदम लक्षात येईल. काढल्या, भरल्या, सगळ्या तिथे जमा झाल्या होत्या. त्या विटा आता अयोध्येला वापरल्या गेल्या. मुद्दा काय आहे, पहिल्यांदा विटा होत्या, नंतर रामाचे रथ निघाले होते, नंतर गंगा मैयाची यात्रा निघाली होती. हे सगळं घडत होतं. मध्यंतरी आपल्याला वाटेल की हे कमी झालं, नाही आहे, ते कन्सॉलिडेट होत होतं. पहिल्यांदा चंचल, आपण खळबळ असलेलं पाणी दिसतं, प्रवाह, नंतर तो प्रवाह संथ होतो, त्याला इतर अनेक नद्या येऊन मिळतात. तसं होत 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 सध्याचा सुवर्ण काळ आहे भारताच्या दृष्टीने. मी तुम्हाला जे 3 पुस्तकांची नावं सांगितली, जे पुस्तकं नाही आहेत, त्या भारताच्या इतिहासाच्या 3 अवस्था आहेत. पहिला तेजस्वी भारत होता, नंतर पराभूत भारत होता, आणि आता उसळून वर येणारा नवा भारत आहे. या नव्या भारतात आपण जिवंत आहोत. आपण अजूनही काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, आणि ते कॉन्ट्रीब्युशन तुमच्यापर्यंत निरनिराळ्या पद्धतीने येईल. आपण देऊया. पैशापेक्षाही आपले कुठे ना कुठेतरी सदिच्छा आवश्यक आहे. इथे जर एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला येणं आवश्यक आहे. आपण जर ते मंदिराची स्थापना होणार असेल त्याच्या आदल्या दिवशी 22 तारखेला समजा होणार असेल तर 20, 21, 22 3 दिवस इथे येऊन जमेल तसं आपण रात्रंदिवस नाम घ्यायला काय हरकत आहे. जे रात्री लागतील त्यांनी दुसऱ्या दिवशी दिवस कुठले आहेत मला माहीत नाही, मी तारखा तुम्हाला सांगितल्या. काम करूया ना. आम्ही वांतेलाही ते ठरवलेलं आहे, सगळीकडे ठरवलेलं आहे. पुरुषांनी रात्री जागायचं, स्त्रियांनी झोपायचं, त्यावेळेला लवकर पहाटे उठायचं, अशी टाईम टेबल्स वगैरे सुद्धा तयार झालेली आहे. केव्हाही गेलं तरी तिथे त्या काळात तुम्हाला राम नाम चालू असलेलं दिसेल. यामुळे काय होईल, आता विज्ञान तिथपर्यंत पोहोचतं आहे. यामुळे जी भक्तीची, भावनेची अशी स्पंदन निर्माण होतील की या मंदिरात चालू आहे, त्या मंदिरात चालू आहे, त्या मंदिरात चालू आहे, त्या मंदिरात चालू आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ. माझ्याकडे दरवर्षी येणारे मित्र आहेत, तर ते एक जण म्हणाला की इथे काय सगळ्या रस्त्याने क्रॉसेस दिसतात, आणि कुणी ख्रिश्चन मेला ना रस्त्यात की लगेच त्याचा एक क्रॉस येतो. आणि तुम्ही बारीक बघा, कुठल्याही क्रॉसला इलेक्ट्रिसिटीचं बिल येत नाही, कारण ते क्रॉस अशाच ठिकाणी बांधतात जिथे सरकारी खांब आहेत आणि तिथून आलेली वायर. तुम्ही मुद्दामून बघा, ते अगदी ओपनली सांगतात, त्यांना कुठलाही खर्च येत नाही, सगळा खर्च ते सरकारकडून काढतात, आणि त्यांना कोण हात लावणार आहे हे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे, सगळं म्हणजे 80% ख्रिश्चन आहे तिथे. मी म्हणतो टक्केवारी नंतर बघूया. मध्ये आमची ही मूव्हमेंट चालू होती विश्व हिंदू परिषदेची वगैरे. तो 1-2 वर्षांनी पुन्हा आला, त्यावेळेला सगळीकडे कमानी, सगळीकडे रामाचं नाव, सगळीकडे राम मंदिर, सगळं स्वागत. तो म्हणतो की 80% हिंदू आहेत. अरे कमानींवरून तुझा हिंदू बघितला तर तुला इंटिरियरमध्ये असलेली हिंदू संस्कृती दिसलेलीच नाही. बघा मुद्दाम, अजूनही 22% जास्तीत जास्त ख्रिश्चन आहेत, आणि त्यामुळे गेले 2-3 सेन्ससचे रिपोर्ट्स गोवा सरकारने नाही जाहीर केले, कारण इट विल गो अगेन्स्ट दॅम. अरे 22% फक्त ख्रिश्चन आहे, म्हणजे एवढे ख्रिश्चन कन्व्हर्ट केले गेले, एकही ख्रिश्चन आपण कन्व्हर्ट केला गेलेला नाही. पण सध्या विचाराल तर ते आणखीन कमी असतील, कारण बाहेरून आलेल्यांची संख्या गोव्यातल्या मूळच्या निजाचे गोयकार आपण म्हणतो ना तेवढी आहे जवळजवळ, त्याच्यात ख्रिश्चन कमी आहे. मुद्दा काय आपला, संख्येच्या बळावर एक फार मोठं युद्ध लढलं जात आहे, आणि त्या युद्धाला पेकटात लाथ म्हणतो ना आपण, तसे राम मंदिर बांधणार आहे. त्या निमित्ताने सगळी ऊर्जा जी एकत्र होईल, जगातल्या सगळ्यांना कळेल की इथे एक नवीन राष्ट्र निर्माण झालं. कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की प्रिन्स्टन का हार्वर्ड युनिव्हर्सिटीने एक टीम विद्वानांची, ती युनिव्हर्सिटी प्रिन्स्टन आणि हार्वर्ड जगातल्या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीज आहेत, एक कमिशन नेमलं, आणि त्यांना सांगितलं की अमेरिकेचे शत्रू 1, 2, 3 कुठले आहेत ते सांगा. मोठा रिपोर्ट आहे, हंटिंग्टन, तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. त्यांनी सांगितलं पहिला शत्रू हिंदू आहे. इंडियन्स नाही म्हणले ते, पहिला शत्रू हिंदू आहे, कारण तो बुद्धिमान आहे. त्यांनी जर कष्ट करायचं ठरवलं तर जगाची सगळी संस्कृती तो आत्मसात करेल. तो गिळंकृत करणार नाही किंवा भस्मसात करणार नाही, आत्मसात करेल. आज जगातले चांगले इवन आपण म्हणतो ना ब्रेक डान्सर्स, त्यांचे कुठलेही संगीत, चांगले पॉप सिंगर्स इंग्लिशमधले भारतातले लोक आहेत.
त्यांच्या प्रत्येक कृतीला आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो आणि द्यायला लागलेले आहेत लोक. आपल्याला वाटतं आपण पश्चिमी संस्कृतीचं आक्रमण आपल्यावर करून घेतलं आहे, आपल्यापुरतं आपण विचार करूया. पण देशाच्या पातळीवर हे आवश्यक आहे. तुम्हाला ते महत्त्वाचं वाटतं, चला आम्ही तुमचं करून दाखवतो, तुम्ही आमचं करून दाखवा. असे कितीतरी प्रसंग घडलेले आहेत आणि हिंदूज हॅव स्टार्टेड कॉन्करिंग द वर्ल्ड सगळ्या क्षेत्रात. एकही क्षेत्र मला असं वाटत नाही आहे स्त्रियांचं पार्टिसिपेशन इन नेशन बिल्डिंग, स्त्रिया आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, स्त्रिया सायंटिस्ट म्हणून, स्त्रिया सगळ्या प्रकारच्या सायंटिस्ट म्हणून भारत इतक्या कुठेच नाही आहेत. एक तर आपल्याकडे तरुणांची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे, हे लक्षात ठेवा. तरुणांचं राष्ट्र आहे म्हणून तरुण विचार करणारं नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे. राष्ट्राच्या पातळीवर नाही, प्रत्येक अगदी घराच्या पातळीवर सुद्धा तरुण विचार करणार. आजोबासुद्धा असतील पण त्याचे विचार पुढे नेणारे असतील. पण पुढे नेताना संस्कृतीचे पाळंमुळं उखडून ते पुढे जाणार नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय, आपण त्या प्रसंगाकडे निघालेलो आहोत. प्रत्यक्ष जरी उलट प्रत्यक्ष येऊ नका म्हणून आज आपल्या प्राईम मिनिस्टरने अपील केलेलं आहे, येऊ नका तुम्ही, कारण प्रचंड गर्दी होईल. त्यामुळे अशी अव्यवस्था निर्माण होईल आणि बाकीचे लोक टपलेलेच आहेत की या कार्यक्रमात विघ्न निर्माण करावं. म्हणून फेब्रुवारी नंतर तुम्ही येण्याचा विचार करा. जानेवारी पण नक्कीच नको, शक्यतो मार्च नंतर. आपण केव्हा जायचं हे ठरवू, ते ठरवतील. परंतु आपल्याला जे इतकं प्रत्यक्ष दिसेल इथे 3D वगैरे सगळं आपल्याला प्रत्यक्ष दिसेल. आपण जणू काही मंदिराच्या दारात उभे आहोत इतकं आपल्याला दर्शन घेऊ. टेक्नॉलॉजी भारत काही कमी आहे या टेक्नॉलॉजीमध्ये आणि सगळे पेटून उठलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला घरी बसल्या इतकं सुंदर राम कसं ते संपन्न झाला तो समारंभ, सगळ्या प्रकारचे इन्व्हायटीज त्यांनी बोलवलेले आहेत. आणि तुम्ही सहज बघा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीला बोलवलं, त्यांनी ह्यांना काय वाटेल म्हणून नकार दिला, बरोबर लगेच फ्रान्सच्याला बोलवलं. फ्रान्स म्हटला यस आय येणार आहे. भारताने आज लगेच उत्तर 24 तास सुद्धा थांबत नाही. जसा इस्रायल आहे ना तसं भारताने ठरवलेलं आहे. तिकडे तुम्ही येत नाही म्हटल्यानंतर सहज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पॉलिटिक्स वाटेल पण पॉलिटिक्स नाही आहे. आपले परराष्ट्रमंत्री कुठल्याही देशात 2 दिवसापेक्षा जास्त राहत नाही. रशियात 5 दिवस ते राहिले. पुतीन कुणालाही भेटत नाही, ओन्ली हेड ऑफ स्टेट, त्याचा प्रोटोकॉल आहे. सगळे प्रोटोकॉलमधून त्यांनी ह्याचं अजित डोवल आपले जे आहेत नॅशनल सिक्युरिटीचे त्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेला हे चपरा काय लक्षात ठेवा, आम्हाला काही ऑप्शन अमेरिका हे नाही, इज नॉट अवर ओनली ऑप्शन, देर आर ऑल्टरनेटिव्स. ज्या कतरने पकडलेलं होतं आणि हे दिलेलं होतं त्या गेले आपले पंतप्रधान, त्यांनी सांगितलं आम्ही यापूर्वी, तू आत्ता राजा झालेस त्यापूर्वीच ट्रीटी केलेली आहे, ह्यांना जरी तुम्ही 20-20 वर्षाची शिक्षा दिली तरी ती शिक्षा ते भारतातल्या तुरुंगात भोगता येईल. आणि तुमच्या लोकांना आम्ही भारतात शिक्षा केली तर ते तुमच्या तुरुंगात भोगता येईल, हे आम्ही मान्य केलेलं आहे. आणि तुम्ही एकदम फाशीची शिक्षा रद्द झाली आहे, तुम्हाला माहीत असेल. हा डिप्लोमॅटिक विजय आहे. आपण सैन्य नाही पाठवलं, विमानं नाही पाठवली, हा डिप्लोमॅटिक विजय. इट रिक्वायर्स इंटेलिजन्स. आज जगातलं सगळ्यात चांगलं इंटेलिजंट अँड इमॅजिनेटिव्ह नेतृत्व भारताकडे आहे. मी महाराजांच्या पायाशी बसून सांगतो, कारण का की त्या 22 जानेवारीकडे आपण निघालेलो आहोत. अजून 18-19 दिवस आहे. हळूहळू आपल्या धिनत गेलं पाहिजे राम मंदिर. आणि त्यासाठी रामाचा मूर्तिमंत भक्त कोण असेल की ज्याच्यासाठी राम काम करतो, त्या कबीराची रचना आपण घेतलेली आहे. त्याच्यात तुम्हाला मी क्रम सांगतो. पहिल्यांदा काय की कबीराचे विणतो शेले हे सांगितलं, कौशल्याचा राम आहे. भाबड्या या देवासाठी, भक्तासाठी देव करी काम. देवानी काम कुठल्याही प्रकारचं केलं आहे हो, पण त्यांना तो अनुभव दिलेला आहे. एक प्रसंग आपण मागे बघितला होता की एकादशीच्या दिवशी आपण ज्याला म्हणतो ना सेना न्हावी, हा पूर्णपणे पांडुरंगाची उपासना करून पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्याशिवाय प्रत्यक्ष घराच्या बाहेर पडत नव्हता. एकादशीच्या दिवशी त्याचा जो राजा होता की जो ह्याच्याचकडून हजामत करून घ्यायचा, त्याला दुसरा राजा भेटायला येणार होता. त्यांनी याला सांगितलं की मग जरा ट्रिमिंग म्हणतो ना, दाढी वगैरे ट्रिम कर वगैरे सगळं. बायको म्हणाली मी त्यांना उठवणार नाही, आज एकादशी आहे आणि त्यांची आम्हाला पूर्णपणे आज्ञा आहे, पण ही राजाची आज्ञा आहे. बघा हा गेला नाही. दुसऱ्या वेळेला सांगितलं. तिसऱ्या वेळेला राजा म्हणाला आता जर आला नाही ना तर त्याला उचलून आणा. राजाची आज्ञा पाळत नाही म्हणजे काय. इतक्यात आला सेना न्हावी आणि त्यांनी राजाची ट्रिमिंग वगैरे केलं. त्यावेळेला राजाला वाटलं की हा स्पर्श निराळा आहे, ही चालणारी कात्री हे आहे ना ती जरा निराळी आहे.
नंतर राजा त्याला परत परत प्रश्न विचारतो की असं काय झालं आहे म्हणून तुझं कौशल्य वाढलेलं आहे, एरवीसुद्धा तू चांगलं करतोस पण आजचं मलाच निराळं वाटतं आहे. आणि ज्या वेळेला आरशात राजाचं तोंड दाखवायला पाहिजे ना, दाढी वगैरे, त्यावेळेला आरशात त्याला याचे सेना न्हाव्याचंही तोंड दिसतं. तो म्हणतो आज तुझं तोंड किती तेजस्वी दिसतंय मला, तू इतकं चांगलं काम केलेलं आहेस म्हणून तुला एरवी मी 1 गोल्ड कॉईन देतो, आज 2 गोल्ड कॉईन देतो. आणि ती जी धोपटी म्हणतात त्याला, बॅग असते त्याच्यात सगळी त्याची हत्यार असतात, त्याच्यात तो 2 त्या सोन्याची नाणी टाकून देतो. इकडे सेना न्हाव्याला बायको सांगते इतक्या वेळा राजाचे आलेले आहेत, चला आटपली ना पूजा, आता धावा तुम्ही. हा परत येतो. राजा त्याला विचारतो तू पुन्हा का आलास? तो म्हणतो मी आलोच नाही आहे, मी आत्ताच येतो आहे. नाही नाही, तू आला होतास, आज तू जास्त चांगल्या पद्धतीने माझे ट्रिमिंग वगैरे केलं, मी तुला म्हणलं सुद्धा. आणि इतकं नाही तर तुझी जी बॅग आहे त्याच्यात मी ज्या 2 गोल्ड कॉईन्स दिला त्या इथे आहे. तो म्हणतो मी आलेलोच नाही, पण बघ ना गोल्ड कॉईन्स. बघितलं त्याच्यात 2 सुवर्ण मुद्रा होत्या. त्यावेळेला त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला की ज्या पांडुरंगाची मी सेवा करत होतो, माझी भक्ती त्याला एवढी आवडत होती की माझ्यासाठी तो न्हावी बनून गेला. त्या आपल्याला दामाजी सेठांसाठी माहीत आहे, झाला महार पंढरीनाथ. महार म्हणजे जात नाही आहे, त्यांचं कामच होतं. आपल्याला सुद्धा महाराची कथा गजानन विजयमध्ये आलेली आहे की याच्यावर ते जरा शक्तिमान असायचे, हातात त्यांचा दांडा असायचा आणि ते धावत जायचे. आणि हा हे पत्र आहे ते तू मामलेदारकडून तालुक्याच्या गावाला कोर्टात नेऊन दे, हे सगळं ते काम करायचे. इकडे काय झालं होतं, लागोपाठ 2 वर्ष दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि बाजूच्या सगळ्याच भागात पडला होता. त्यावेळेला महाराष्ट्र वगैरे नव्हतं, पण त्या भागात पडल्यामुळे लोकांचे हाल होत होते. अशा वेळेला राजाची जी कोठार, गुदाम आपण म्हणतो ना, गोडाऊन्स, ती धान्याने भरलेली होती हो. त्यावेळेला दामाजी पंतांनी विचार केला लोक मरत आहेत तर मी काय करेन, मी सगळी कोठारं लुटवतो, लोक अनेक मरत आहेत, जास्तीत जास्त राजा मला फाशी देईल ना, म्हणजे एकच मरेन, त्याच्यापेक्षा सगळे मरण्यापेक्षा चांगलं आहे. राजाकडे तक्रार केली, तोपर्यंत सगळी गोडाऊन्स रिकामी झालेली होती, लोकांना जरा धीर आलेला होता. मग पाऊस पडला, सगळं व्यवस्थित झालं. राजाला त्यांनी निरोप पाठवला की किती नुकसान तुझं झालं, तू पैसे सांग, न जमेल तसं पाठवेल. आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला एक समाधान आहे की त्याच्यात तुझीसुद्धा लोक होते ना, जनता सगळीच होते, त्या सगळ्यांचा जीव वाचलेला आहे, काय करायचं ते बघ. तर राजाने एक केलं, इतके पैसे तुझ्याकडून येणं आहे. एकदा एक गेला असा झाला महार पंढरीनाथ, काय सांगू देवाची मी मात. मात म्हणजे गोष्ट, अरे देव काय करेल आपल्या भक्तांसाठी. पण भक्त भोळा, भाबडा आणि अत्यंत साधा पाहिजे, मनानं तो स्वच्छ पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे. कुठलेही रेवे दावे किंवा कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो ना की युक्ती बुद्धिमान आणि अत्यंत घाणेरडी अशी कपटी बुद्धी नको. तर देव तुमच्यासाठी काम करेल. किंवा तुम्हीच असं काम कराल की तुमचा विश्वास बसणार नाही आणि तुम्ही म्हणेल की हे इतक्या लवकर तयार झालं, हे मला कल्पनासुद्धा नव्हती, हे कसं माझ्याकडून घडलं मी सांगू शकत नाही आहे. हे देव आपल्याकडून काम म्हणजे इतरांना प्रेरणा देऊन आपल्यासाठी काम करत असतो. तर तिथे त्यांनी सांगितलं मी मंगळवेढ्याहून आलेलो आहे. मंगळवेढ्याला तिथे दामाजी पंत आहेत, ते त्यांनी तुम्ही जे त्यांना पाठवले होते इतके देणं आहे, तर त्यांनी हुंडी म्हणजे चेक, एका अर्थाने हुंडी पाठवलेली आहे, ती तुम्ही घ्या आणि मला सही करा. मिळाली तुम्हाला म्हणून झालं. आता आपल्याला किती दिवस थांबणार राजा, म्हणून दामाजी पंतच येतात की मला तू जी पाहिजे ती शिक्षा दे, मला काही केलं तरी तुझे पैसे देता येणार नाही. त्यावेळेला राजा म्हणतो की तुझे पैसे आधीच मला मिळालेले आहेत आणि तो दाखवतो. त्यावेळेला तो म्हणतो कोण आलं होतं, तो जो वर्णन करतो राजा, ते पांडुरंगाचं वर्णन असतं. तो काळा होता, त्याने ढोंगली घेतलेली होती. हे हा जो पांडुरंग आहे ना, तो गोपाळांचा पांडुरंग आहे, तो गोपाळ कृष्ण आहे, लक्षात ठेवा. म्हणून गोपाळ कृष्ण असताना तो सगळ्या गोपाळांच्या बरोबर, सामान्य माणसांबरोबर रमतो. आणि म्हणूनच पांडुरंगाची एवढी वारी झाली. दुसऱ्या देवांच्या एवढ्या वारी का नाही झाल्या सांगा बरं. ते कुंभ वगैरे सांगू नका, कुंभ हे पर्व आहे, ते ग्रह ठरवतात. म्हणून त्रिवेणीवर स्नान करायला म्हणून कुंभमेळा जमतो. पण पांडुरंगाकडे एवढी लाखांची वारी कशी जाते? कारण पांडुरंग हा समाजाचा देव आहे, गणेश हा गणांचा म्हणजे समाजाचा सामान्यांचा देव आहे. तर तसं झालं पांडुरंगाचं. म्हणाले की पांडुरंग आला होता. त्यावेळेला तो राजा म्हणतो मला तुला नमस्कार करावा असा वाटतो की तुझं काम करण्यासाठी प्रत्यक्ष तुझा देव असा काम करतो,
मग तो आपली जात कुठली, आपला वंश कुठला, आपला वर्ण कुठला, कशाचाही विचार करत नाही. मला तुला नमस्कार करावासा वाटतो, धन्य आहे. त्यावेळेला दामाजी पंतांनी सेना न्हावी म्हणतात की मला काय कौतुक करता, माझ्या भगवंताने तुमची दाढी ट्रिम केली, तुम्ही भाग्यवान नाही का. त्यावेळेला क्षणात त्याच्या मनात विचार आला असेल हिंदू व्हावं म्हणून. पण राजा येतो आणि हिंदू होण्यासाठी धर्म बदलावा लागत नाही, हे तत्त्वज्ञान स्वीकारलं म्हणजे झालं. तुम्ही फक्त इंटरनेटवर विचारा, जगातल्या निरनिराळ्या देशात गेल्या 5 वर्षात किती जण हिंदू झालेले आहेत. कोट्यवधी हिंदू झालेले आहेत, कोट्यवधी म्हणजे कोट्यवधी हिंदू झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेचे पॉप्युलेशनमधलं पर्सेंटेज बघा. आणि हा बदल आपल्या नकळत घडतो आहे. आपल्या नकळत का घडतो आहे? कारण या बदलाबद्दल आपण काही वाचतच नाही, आपण काही ऐकतच नाही, आपण काही विचारच करत नाही. म्हणून एवढा वेळ घालून विषयांतर नाही, आपण रामाचे भक्त आहोत. आपण एका रामनाम घेणाऱ्या माणसाबद्दल वाचतोय की पुढे भाबड्या भक्तासाठी देव करी काम, हे लक्षात ठेवा. आणि देव काम करतो म्हणजे काम कबीरच करत असेल, त्याला कळतही नसेल की मी एवढं काम केलं. अरे बापरे, आज एवढं काम झालं. जनाबाई म्हणायचं एवढं पीठ मी दळलं, अरे एवढे कपडे मी धुतले, एवढ्या शेण्या मी थापल्या. तिला लक्ष, कारण लोक आपलं शेण आणून द्यायचे की तू थाप, तुझ्या गोवऱ्या आहेत ना शेण्या, त्या लवकर विकल्या जातात. लोकांना कळत नाही का त्यातून व्हायब्रेशन्स बाहेर येत असतील नसतील. उगीच प्रत्येक ठिकाणी व्हायब्रेशन्स विज्ञान सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. शुद्ध मन पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे, तर या गोष्टी आपल्या जीवनातही घडतील. एकतारी हाती, हे एकाग्रतेचं लक्षण आहे. एक तारा आहे ना, त्याच्याकडे एक तारा बोले ट्याव ट्याव असं वाजत असतं. आणि त्याच्याबद्दलची एक कथा तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेला जगातली सगळी जनावरं, माणूससुद्धा मी करतो, हे मैं करण्यासारखं बकरच आहे. म्याव म्याव करणं, म साऊंड आहे तिथे. मी, म्याव, अहम, हाव, आपण जे म्हणतो ना ती हंबरते, गाय वगैरे हंबरते. सगळीकडे कुठेतरी मी ॲसर्ट करण्याचा प्रश्न आहे. देह मी म्हणजे अहंकार आहे तो. तसं काय सुंदर दादू पिंजारी त्यांनी सांगितलेली कथा त्याच्या चरित्राचे रचनेतून आहे, काव्याच्या. तो काय म्हणतो की बक्र शेवटपर्यंत मैं म्हणतं. त्याला ज्या वेळेला मारायला घेतात आणि त्याचा गळा कापतात तरीसुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत ते मैं करत असतं. त्याला कळतच नाही तू म्हणल्याशिवाय मी वाचणार नाही आहे. मैं म्हणलं की मी मारलाच जाणार आहे. नंतर काय होतं की ज्यावेळेला तुम्ही बघा, आता आपण स्ट्रिंगेड इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात, गिटार, सतार, त्याला आपण हल्ली धातूच्या तारा जोडतो. पूर्वी ही जनावरांची आतडी, जनावरं मारली की त्यांची आतडी स्वच्छ करून तात म्हणायचे. तात इतकी घट्ट असायची, प्रचंड घट्ट. तार एक वेळ तुटेल पण ही आत आहे ना ती तुटणार नाही. आत म्हणजे आतडी आणि त्याच्यापासून बनलेली तात, दोन्ही शब्द आहे. अमरत्वाच्या आपण म्हणतो ना की तात बनून शाहीर काळाचे पोवाडे गाईल इतकी तुझी कीर्ती आहे. तात म्हणजे ही दोरी ती जी असते ती आपण हल्ली बघत नाही, कारण आपण सगळंच रेडीमेड आणतो. आता आणतही नाही, मागवतो. हे लक्षात ठेवा. हळूहळू आपल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागल्या. नुसतं क्लिक केलं की सगळं येतं आणि क्लिक केलं की पेही होतं. म्हणजे इतके पॅसिव्ह आळशी बनतो आहे आपण. आणि ह्याला प्रगती म्हणणार असू तर तुम्ही म्हणा. ठीक आहे, ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत असतात, बकऱ्याची ती तार काढली जाते, ती वाळवली जातात, नंतर ते पिंजण म्हणतात त्याला. तुम्ही बघा, तुम्हाला मिळेल पिंजण म्हणल्यानंतर मराठीच्या किंवा हिंदीच्या डिक्शनरीत मिळेल. ट्याव ट्याव असा आवाज करत तो जायचा. मग कुणीतरी सांगायचं अरे पिंजारी आलेलं आहे. मग आपल्या घरातल्या जुन्या गाद्या काढा, मग तो कापूस पिंजेल आणि मग ते नव्या कापडात घालेल. कापूस तोच आहे, कापड बदललेलं आहे. तसा आत्मा तोच आहे, देह बदलतो. हे रामकृष्ण परमहंस संतांचं उदाहरण असतं की कापडाचं कव्हर बदलतं, कव्हरचं डिझाईन बदलतं, कव्हरचा रंग बदलतो. आतला कापूस उशी घेतली काय, लोड घेतला काय, गादी घेतली काय, काही केलं तरी कापूस तोच आहे सगळीकडे. बदलतो तो बाह्य. मी गोरा असेल, तुम्ही काळे असाल, तुम्ही हे असाल, तसे असाल, सगळं बाह्य बदल आहे, रूपातला बदल आहे. तसं इथे काय झालं, तो दादू पिंजारी सांगतो की ही तात मी घेतली, ज्या बकऱ्याचं घेतली तो बकरा शेवटपर्यंत मैं करत होता. नंतर मी ती वाळत घातली आणि ज्यावेळेला माझे पिंजण म्हणजे त्याच्यावर घट्ट अशी आवळली, त्यावेळेला त्याच्यात तुई 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 आवाज निघायला लागला. म्हणजे इतकं झाल्यानंतर तो तू म्हणायला लागला. हे उदाहरण काय देतात, अरे तो मेला आहे लक्षात ठेवा.
मारून त्याचं त्या आतड्याचे तारा तयार केलेल्या आहेत वायर्स, आणि ते घातल्यानंतर त्याला स्मरण होतं की मी नाही तूच. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ना, रामकृष्ण म्हणायचे, तर तुम्ही आत्तापासून काय नाही म्हणत मी नाही तूच, माझं नाही तुझंच, मी यंत्र आहे तू यंत्री आहेस, मी तंत्र आहे तू तंत्री आहेस. म्हणजे यंत्र चालवणारी जी शक्ती आहे ती तू आहेस, यंत्री. यंत्र मोडलं तर दुरुस्त करणारी जी शक्ती आहे ती तू आहेस, मी यंत्र आहे. हे रामकृष्णांचे शब्द, मी यंत्र तू यंत्री. काली मातेला म्हणायचे, काली मातेला, मी नाही तूच, माझं नाही तुझंच. आणि म्हणून 5 शब्दात अध्यात्माचं सार सांगितलं त्यांनी, मी माझं नाही तू तुझंच. हे 5 शब्द हे जगायला जर आपण शिकलो, खरंच शांत हो. कुणाबद्दल द्वेष नाही, राग नाही, स्पर्धा नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही. मी माझ्या ह्याच्यात आनंदात राहीन. आणि हे आनंदात राहणं संकुचित नाही, लक्षात ठेवा. आनंद हे अल्टिमेट अनुभव आहे हो, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे काय सांगितलं आहे की एक धारावी जानकीचा नाथ. म्हणजे जानकीचा नाथ आहे ना, त्याला वनवासात किती कष्ट पडले असतील, किती त्रास झाला असेल. म्हणून तो अहल्येला म्हणतो की माझ्या पायाचा स्पर्श झाला म्हणून या पाषाणातून तू प्रकट झालीस. माझ्या पायाला किती जण, म्हणजे माझा पाय कितीतरी दगडांना लागला होता, त्यातून कुठे अशी एक निर्माण झाली. म्हणजे तुझा हा जो पाषाणच विशेष होता. त्यावेळेला ती म्हणते, रामा मला किती जणांचे पाय लागले, बरोबर आहे ना. माझा पाषाण लोक बघायला येत होते, त्यांना कुठे म्हणत होतं, माझ्यावर उभं राहून ते आश्रमाचं सगळी सोय वगैरे बघत होते. अशा वेळेला तुझ्या पायानं मी उद्धारलं, तुझे पाय, तुझ्या पायाचा स्पर्श. आणि तो म्हणतो की तुझा पाषाण, तू त्याच्यात निद्रिस्त होतीस, अव्यक्त होतीस, ती व्यक्त झाली. दोघंजण एकमेकाला नमस्कार करतात. याला राम अहल्या न्याय म्हणजे सूत्र, प्रिन्सिपल ऑफ राम अँड अहल्या. राम अहल्येला नमस्कार करतो की तूच दिव्य होतीस, अहल्या रामाला नमस्कार करते, तुझा स्पर्श दिव्य होता. रामाचा स्पर्श, अयोध्येचा पाषाण, आणि त्यातून व्यक्त झालेली जिवंत अहल्या. लक्षात घ्या तुम्ही, अहल्या किंवा अहिल्या काही म्हणा. मुद्दा काय आहे की शिक्षकांनी म्हणायचं विद्यार्थ्याला, अरे तुझ्यामुळे मला 100% मार्क्स तू मिळवलेस. मला केवढं क्लासवाल्यांना याचा अनुभव असतो. 3 विद्यार्थ्यांना जर 150 ते 150 मार्क्स मिळाले तर पुढे त्यांना ॲडमिशनसाठी जाहिरात द्यावी लागत नाही, रांग लागते. आणि त्यावेळेला मी अगदी प्रामाणिकपणे एका शिक्षकाचा सांगतो उद्गार. तो म्हणतो की 3 जणांनी 150 मार्क्स मिळवले म्हणून माझा तुम्ही जय जयकार करताय, पण त्याचबरोबर माझी 3 मुलं नापासही झालेली आहेत, त्याचं क्रेडिट किंवा डिस्क्रेडिट कोण घेणार आहे? बघा ना. म्हणून मी निमित्त झालेलो आहे. ही भूमिका असेल ना तर तो क्लास चांगला चालतो, पेरेंट्सना तो शिक्षक ॲक्सेप्टेबल होतो, कौतुक करतात त्या शिक्षकाचं, आणि नंतर योग्य वेळी तो शिक्षक क्लास बंदही करतो. कारण पैशासाठी क्लास, पैशासाठी आपण सगळं ज्ञान विकणार आहे. त्याच्यापेक्षा एका विद्यार्थ्याला मी घरी तू ये माझ्या शिकव, त्यातून मला आनंद मिळेल. विचार करा, ही विचार करणारी मंडळी आहेत. आणि आज ती खूप मोठी झालेली आहेत मंडळी. म्हणजे एक तर सायंटिस्ट झालेला आहे, त्यांनी बायकोला विचारलं की किती सोनं तुझ्याकडे असलं म्हणजे तुला सिक्युअर वाटेल, तू आणि 2 मुलं आपली, मी संन्यास घेणार आहे. आणि खरंच त्यांनी संन्यास घेतला. एकाने सांगितलं मी माझी नोकरी सोडणार आहे, मला वाटतं आपल्याकडे पुरेशी आहेत, मुलांचे लग्न आणि शिक्षण पूर्ण होतोपर्यंत पैसा आपल्या बँकेत आहे. मग आता मी जाऊ का अशा एका गावात की जिथे रस्ता नाही आहे, पाण्याचे नळ नाही आहेत आणि इलेक्ट्रिसिटी नाही आहे, कुठलंही यंत्र तिथे नाही आहे, पण शुद्ध हवा आहे, अशा ठिकाणी मी जायचं ठरवलं. त्यावेळेला ती बाई, तिचं कौतुक आहे, ती म्हणाली मी तुमच्या मागे येते, तिथे जवळ जी कुठली शाळा असेल सरकारी, त्या शाळेत आपल्या मुलांना घालूया. ती मुलंसुद्धा आता शिकून मोठी झाले. आणि आज हा ऋषीसारखा दिसतो. त्यांनी पर्यावरणावर किती पुस्तकं लिहिलेली आहेत, पर्यावरणाचं कॅलेंडर तयार केलेलं आहे. कारण मी निसर्गात आलेलो आहे, तर निसर्गाला शरण जाण्यासाठी, निसर्गाचा अभ्यास करून इतरांना निसर्गाचं वर्णन करून सांगण्यासाठी लेट्स गो बॅक टू नेचर तरुणपणी निर्णय घेतलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी तरुणपणी गणित केलं. आता दस फार अँड नो फर्दर. आपल्याला हे केव्हा जमणार आहे? आता नवीन वर्षाचे 3 दिवस गेले बघा, म्हणजे उरले किती, 362 दिवस उरले. यावर्षी मला नाही वाटत की लीप इयर असेल, तर आहे का? मग 363 दिवस उरले, 1 दिवस ॲड झाला, ठीक आहे. म्हणून काय, दास रामनामी रंगे. रंगणं हे क्रियापद आहे, रंगवणं नाही. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की प्रवचन काय, कीर्तन काय, रंगवून सांगणं सोपं आहे, रंगवून सांगणं अवघड आहे. कीर्तन काय रंगला की त्याला भान नाही राहत. मी एक उदाहरण सांगतो की आमच्याकडे एक होता की सगळा किस्सा एकदा ती भक्ताची गोष्ट म्हणून सांगण्यासारखी आहे. आमच्या जीवनात जी काही मंडळी आली, आदर्श भक्त होती हो.
त्याला एकदा सांगितलं तू शिवरात्रीला ओम नमः शिवाय सांग. 1000 वेळा आम्ही म्हणणार होतो. आमच्याकडे 1000 बिल्वदल होते आणि तो म्हणून एक बिल्वदल वाहणार होता. आणि नंतर काही कारणांनी कमी पडलं तर या पांढऱ्या अक्षता शंकराला व्हायचं आहे म्हणून एक तांदूळ व्हायलाच तरी चालेल. साधारणतः ओम नमः शिवाय 1000 म्हणायला अर्धा तास लागेल, पाऊण तास लागेल, 1 तास लागेल. संपेच ना. मग त्याला धरलं आणि सांगितलं की यू हॅव गॉन इन ट्रान्स, जस्ट सिट असाइड. त्याचं देहभान हरवलं होतं. ओम नमः शिवाय म्हणता म्हणता तो शिव झाला होता, मंत्र बाजूला राहिला होता आणि उरला होता फक्त नाम. आणि तो नामरूप झाला होता शिवनामरूप. हे आम्ही बघितलेलं आहे. आणि तेव्हापासून त्याला सांगितलं तू जप कधी सांगायचा नाहीस, कारण तू थांबतच नाहीस जप सांगताना. ही बाकीची कामं तू कर. त्यांनी इतकी चमत्कारिक कामं केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल नंतर कधीतरी. तर दास रामनामी रंगे राम होई दास. मगाशी तुम्हाला सांगितलं तू माझा दास झालास ना तर मी तुझा दास आहे. तू माझा मित्र झालास ना मी तुझा मित्र होईन. तू माझा शत्रू झालास ना तर मी तुझा शत्रू होईन. म्हणून नारद आणि यांचा जो संवाद आहे, सगळीकडे कंसाला दर्शन होतं. अरे कंस मला शत्रू म्हणतो, एक दिवस थांब ना, उद्याच मी कृष्णाच्या रूपात जाऊन कंसाला मारणार आहे. कारण कंस शत्रू म्हणून बघतो, मी शत्रू म्हणून बघतो. नारदा तू माझ्याकडे भक्त म्हणून बघतो, मी भगवंत म्हणून बघतो, मी तुझ्याकडे भगवंत म्हणून बघतो. मग ती कथा आपल्याला माहीत आहे. नारदाची पूजा कृष्ण करत असतो, कारण तू माझी पूजा करतोस, तू माझा मंत्र म्हणतोस, मी तुझा मंत्र म्हणतो. हे इतकं म्हणतात ना, ये यथा माम तांस तथैव. तुम्ही ज्या भावनेनं माझ्याकडे येतात त्याच भावनेनं. इथे कबीर दास होतो म्हणून राम, ज्याचं तो नाम घेत राम त्याचा दास होतो. कबीर काम विसरतो, राम ते काम करतो. हे चित्र जरा डोळ्यासमोर आणा ना. दास राम नामी रंगे राम होई दास, एक एक धागा गुंते रूप ये पटास. पट म्हणजे वस्त्र किंवा शेला. शेलाला आकार रूप येतं. म्हणून राजा घनश्याम विणून सर्व झाला शेला. शेला विणून पूर्ण झाला. विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम. अजून कबीराची समाधी भंगलेली नाही आहे. कबीराची काही गीत अनेकांनी गायलेली आहेत, पण विशेषतः संगीत दिलेलं आहे. हृदयनाथ महेश यांनी स्वतः गायलेलं आहे आणि तो तर प्रसिद्ध त्याची रचना आहे. आपण मागे एकदा बघितली होती, उद्या बघू त्याच्यामध्ये. विणून सर्व शेला झाला पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे रामनाम. काय सुंदर आहे. इतका तो रामानेच विणलेला आहे. ठाई ठाई शेल्यावरती दिसे रामनाम. 1-2 उदाहरणं माहीत आहेत तुम्हाला. दोन्ही उदाहरणं वाचलेली ऐकलेली असतील. पहिलं उदाहरण ब्रह्मानंद महाराजांचं आहे. ते ज्यावेळेला महाराजांची पुण्यतिथी करायचे त्यावेळेला पुण्यतिथीला पेढे वाटतात. कारण पेढे वाटण्यासारखा तो पुण्य आणि आनंद देणारा प्रसंग आहे. तो उत्सव आहे, पुण्यतिथीचा उत्सव आहे. शोक नाही तिथे. सगळीकडे ते पसरून राहिलेले आहेत. तिथे दुःख काय व्यक्त करायचं आहे, आनंद व्यक्त करूया. म्हणून ते त्यांच्याकडे निरनिराळ्या ठिकाणी ते जायचे उत्सवाला आणि ते पेढे ज्या वेळेला वळून टाकायचे तेव्हा त्यांच्या पेढ्यावर राम ही अक्षरं असायची. ते त्यांचे पुतणे होते, ते जिवंत होते. ज्यावेळेला बाबा होते चरित्र लिहिण्यापूर्वी त्यांनी विचारलं त्यांना, हे असे प्रसंग विचारलं का तुम्ही? म्हणाले आम्ही विचारलं. ते म्हणाले माझं कंट्रोलच नाही ना. वाचा होई अनिवार्य तसे राम नाम होई अनिवार्य आणि माझ्या शरीरातून व्यक्त होणारं नाम त्या पेढ्यावर उमटतं. ज्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण सांगतो. कीर्तनाला एक बाई गेली आणि कीर्तनात नामाचं महत्त्व सांगितलं. तिने राम नाम घ्यायला सुरुवात केली. ती एवढी राम नाममय झाली, तिला देहाची, तिला घराची, कशाचीच चिंता नव्हती. मुलगा ह्याला गेला मुंबईला आणि आपल्या आईसाठी म्हणून मनी ऑर्डरने पैसे पाठवायला लागला. तिला लिहिता येत नव्हतं. त्या पोस्टमनला आश्चर्य वाटलं. त्याने ती बात सगळ्यांना सांगितली की ही अंगठा ज्यावेळेला उठवते त्यावेळेला अंगठात राम राम असं लिहिलेलं असतं. ती अंगठा उठवते, त्या अंगठ्यात मला राम नाम दिसतं. इतकं रामनाम ओतप्रोत भरून ओसंडून वाहत आहे. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा दूध असं वर येतं आणि वाहतं ते आपण म्हणतो ना दूध ओसंडून वाहत आहे, सांडतंय दूध, तसं रामनाम होतं. आपल्याला एवढा अनुभव येईल का? येणार नाही. कदाचित येईलही, कारण या गोष्टी अशक्य नाही, यात अवघड आहे. त्या सुलभ आहे तसं वाटतं. महाराजांचं वाक्य आहे सुलभ नाही सहज आहे. काय सुंदर वाक्य आहे महाराजांचं. म्हणून बाबा म्हणतात एक विचार महाराजांचा वाटा, तुम्ही त्या विचारावर विचार करेल. महाराजांचे विचार प्रवचनाच्या मागे मी दिलेले आहेत आणि त्यांनी नाम, अनुग्रह, गुरु असे धरून दिलेले आहेत. अक्षरशः शेकडो विचार येतो
म्हणजे तुम्हाला 3 वर्ष ते विचार पुरतील. एक विचार वाचायचा, त्याच्यावर विचार करत नाम घ्या. इकडे तिकडे मन धावणार नाही. मनाची धावण्याची गती किंवा फ्रिक्वेन्सी कितीदा धावते म्हण कमी होईल. हा प्रयोग करून बघा. तसं महाराजांचं हे आहे, अशक्य नाही अवघड आहे आणि सुलभ नाही सहज आहे. सहज म्हणजे श्वास जसा सहज आहे, आपल्याबरोबर जन्मलेला आहे, तसं नाम आपल्याबरोबर जन्मलेलंच आहे. आपल्या तिकडे लक्ष नाही आहे, आपल्या श्वासाकडे कुठे लक्ष आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की शेवटी सांगा, ठाई ठाई शैल्यावरती दिसे रामनाम, गुप्त होई राम. आता राम गुप्त झालेला आहे. कबीर डोळे उघडतो त्यावेळेला हे कुणी केलं, पण राम 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 असे जर लिहिलेलं आहे, रामानं केलं असलं पाहिजे काम. पुढचं शेवटचं महत्त्वाचं आहे, हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर, विणूनिया शेला गेला सखा रघुवीर. सखा मित्र, काम करणारा हितचिंतक, तो गेलेला आहे. कुठे म्हणे राम. राम होता, रामाने हा शेला विणला, त्याचं नाम सगळीकडे शेल्यावर लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं असेल, आपण मोठं राम लिहिलेलं असेल, किंवा चेकवर जसं त्या बँकेचं नाव असंख्य वेळा लिहिलेलं असतं ना, तर संपूर्ण शेळा बारीक बारीक राम 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 लिहिलं असेल. तर हे कोणी लिहिलं? रामाने लिहिलं असेल. कुठे गेला राम. गुप्त होई राम. राम गुप्त झाल्यानंतर उरला कबीर. कबीर तरी कुठे हो? देहवान हरवलेला कबीर. नाम उरतं, लक्षात ठेवा. म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे की पूर्वीचा शुद्ध कापूर, हल्लीचा कापूरसुद्धा अशुद्ध आहे. एरवी कापूर जाळल्यानंतर सब्लिमेटरी सबस्टन्स आहे, तो जाळण्या सॉलिड आहे, बरोबर. कापराला रंग आहे, कापराला आकार आहे, कापराला वजनही आहे. जाळल्यानंतर तो एकदम हवा राहतो, मध्ये लिक्विड होत नाही, एकदम हवेत जातो. म्हणजे फ्रॉम सॉलिड टू गॅसियस स्टेट, लिक्विड स्टेट इज मिसिंग. त्याला सब्लिमेटरी सबस्टन्स म्हणतात. सबलाईम म्हणजे काहीतरी भव्य दिव्य उदात्त असं ते कापराचं जळणं आहे. तर तुम्ही कापराचा शुद्ध कापराची ज्योत पेटवलीत आणि तिथे जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया ही आरती म्हणली, आणि तो कापूर आहे आणि कापराची ज्योत जळते आणि ती इतकी निळी असते, लक्षात ठेवा, आणि इतकी ट्रान्सपरंट असते की त्याच्या पलीकडचं आकाश तुम्हाला दिसतं. त्या ज्योतीच्या पलीकडे कोण एखादा भक्त उभा असेल तर तो भक्त तुम्हाला दिसतो. ही ज्योत आहे ना, लक्षात ठेवा, ही प्रकाशाची ज्योत आहे. पिवळी जी ज्योत आहे आपण म्हणतो ना, ती बर्नरची बघा बरं, त्या प्रकाश म्हणजे ऊर्जा आहे ना त्याच्यात. मेणबत्तीला काय पाहिजे? प्रकाश कसा पाहिजे? दाखवणारा प्रकाश पाहिजे. इकडे ऊर्जा पाहिजे, तापवणारी पाहिजे ऊर्जा. निळी ज्योत आणि पिवळी ज्योत, येलो फ्लेम आहे ना, दॅट्स फॉर लाईट. इकडे एवढं होतं आणि शेवटी काहीही उरत नाही. कापराची वडी उरत नाही, कापूर इथे जळला आहे त्याची खूण उरत नाही. उरतो फक्त एक अनुभव की कापराची वडी जळत होती, त्याची ज्योत अगदी आरपार दिसणारी होती आणि ते बघून मी आरती म्हणली होती. आरतीचा आनंद फक्त उरतो, ती खरी आरती आहे. आपलाचा आत्ता कापूर म्हणजे भांडं काळं करतो, तुम्ही जर धरलं तर तुमचं तोंड काळं करेल, घर काळं करतो, इतका अशुद्ध. म्हणून महाराज म्हणतात आजची यज्ञाची द्रव्यच एवढी अशुद्ध आहेत, पूजेची द्रव्यच एवढी अशुद्ध आहेत की तुम्ही काय निर्माण करणार आहात. पूर्वीच्या यज्ञातून हे निर्माण होत होतं, ते निर्माण होत होतं, आता सगळं अशुद्धच आहे. त्यातून निर्माण झालं तर काय आणखीन अशुद्धच होईल. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. शुद्ध सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक कापूर आपण म्हणतो ना, तो कर्दळीपासून आहे. कर्दळी देवकेळमे म्हणतो ना, त्या देवकेळमेच्या गर्भातून कापूर तयार केला जातो असा एक सिद्धांत आहे. म्हणजे देवकेळमे वनस्पती आहे, ऑर्गॅनिक आहे, सजीव आहे, बरोबर, सेंद्रिय आहे, ती ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर तीळ तर उघड ऑर्गॅनिक आहे. ते तांदूळ, तूप, वात कापसाची, हे सगळं ऑर्गॅनिक म्हणजे जिवंत आहे. हे जाळल्यानंतर जो तयार होतो त्याला धूर म्हणत नाहीत, त्याला धूम म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला 2 शब्द आहेत. धूम्र म्हणजे स्मोकिंग इज प्रोहिबिटेड, म्हणजे धूम्रपानास मनाई आहे. धूम हल्ली दिसत नाही आपल्याला, पण आम्ही बघून तुम्हाला सांगतोय शुद्ध सगळी मिळवली द्रव्य. तो करणारा यज्ञ किंवा अग्निहोत्री त्याचंही तेज जास्त आहे. असा जो वरती आहे तो धूम, त्याच्यात तुम्ही अगरबत्ती लावली तर ती मेणवातीसारखी पेटते. कुठे त्याच्यात कार्बन डायऑक्साईड सांगा बरं. एरवी विझायला पाहिजे, आपल्या याच्यात विझते ती, कारण आपलं काहीच शुद्ध नाही आहे. आपला भाव शुद्ध नाही आहे, आपली केलेली आत्तापर्यंतची उपासना शुद्ध नाही आहे, तीव्र नाही आहे, अस्सल नाही आहे. आपल्यालाच कळेल ते, कारण ते करताना आपल्या मनात किती विचार येतात, ते आपण कुठल्या कामनेनं किंवा इच्छेनं करत होतो. आपलं सगळं सकाम आहे. पण धूम तो की त्याच्यात जर तुम्ही एखादी फ्लेम धरली तर ती जास्त ग्लो करायला लागते. त्याच्यात कार्बन डायऑक्साईड नाही आहे,
अशा प्रकारचे यज्ञ अमेरिकेत काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात, कॅनडात आणि ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त अग्निहोत्र युनिव्हर्सिटी स्थापन झालेले, अग्निहोत्र स्कूल स्थापन झालेले आणि तिथे हे संशोधन केलं जातं. त्यांनी ते प्रयोग करणारी माणसं आहेत. मोठा यज्ञ केला आणि यज्ञात आहुती घातल्या गेल्या आणि हा धूम जो वर गेला, हवेचे सॅम्पल्स घेतले. पहिल्यांदा इतक्या 100 फुटावरचा किंवा मीटरवरचा सॅम्पल घेतला, 200, 300 असं करत गेले. पहिल्यांदा जास्तीत जास्त वर तर किती धूर वगैरे वरती जातो, गॅसेस वगैरे वरती जातात, म्हणजे वरचा सॅम्पल जास्त शुद्ध होता. ते त्यांनी सुरुवातीचं बिहेवियर म्हणतात ना तसं घेतलं आणि नंतर यज्ञ करून घेतलं. त्यांनी हेलिकॉप्टरमधून किती उंच तो दूर गेला, जातल तिकडे तो शुद्ध करत गेला. हा प्रयोग आहे. प्रयोग त्यावेळी लोकांनी केलेला आहे. आपल्या संस्कृतीकडे ते डोळसपणे बघतात आणि त्यांना कळलेलं आहे आता की सध्याचे भारतीय कसे असतील माहीत नाही, दिसतंय ते जगाला. पण आधीचे जे भारतीय होते त्यांनी जगाला मानवजातीला जे दिलेलं आहे, सध्या आपल्या टेम्पल्सबद्दल जे सांगितलं जातं, टेम्पल्स दाखवली जातात आणि हे टेम्पल्स 1200 वर्षापूर्वीचं, हे काही टेम्पल्स तर इतकी जुनी टेम्पल्स आहे. जगातलं सगळ्यात मोठं टेम्पल आपण बघतो ना, अंकोर वॉट, हे जे सुमात्रा काही इंडोनेशियामध्ये आहे, लक्षात ठेवा जगातलं सगळ्यात मोठं आहे. विष्णूचं मंदिर आहे ते, अनंत मंदिर. आता आणखीन एक मोठं मंदिर रामाचं, या मंदिरात इतकंच मोठं किंवा थोडं कमी असेल पण अतिशय भव्य मंदिर कुठे होत असेल तयार की फेब्रुवारीत त्याचं उद्घाटन आहे. तिथे रामाची हे 22 जानेवारी की फेब्रुवारी जग सगळं बघण्यात अबुधाबीमध्ये. अबुधाबी जिथे इतके हे होते ते कर्मठ आहेत, कशाला परवानगी देत नव्हते. एक माझ्या मित्राचा अनुभव सांगतो आणि आपण वाइंड अप करूया. त्याला आईने सांगितलं तू पहिल्यांदाच जर दुबईला जातोयस तर एक काम कर, हा मंगेशाचा जो अंगार आहे ना, विभूती आपण म्हणतो, ती पुडी तू खिशात ठेव. आणि सगळं तपासल्यानंतर याच्या खिशात ती पुडी मिळाली. त्यांना ती पावडर असते ना ब्राऊन शुगर वगैरे, त्याची ड्रगची पावडर वाटली. एक्सप्लेन दिस. तो म्हणाला की आता मला ते परत पाठवणार किंवा तुरुंगात टाकणार. त्याला मंगेश आठवला नाही त्यावेळेला. आणि ज्या वेळेला त्यांनी कसलंही रिझल्ट मिळत नाही आहे, ही जर 3 असेल तरी तू आणलेली आहेस, पुडी आहे तुझ्या खिशात होती, त्यांनी ती पावडर खाली टाकली आणि बुटाने ती मातीत मिसळली. त्यावेळेला हा हिंदू म्हणतो की मला हायचं झालं की मला दुबईत प्रवेश मिळणार. आईने दिलेली त्या ह्याची देवाची विभूती ती बुटाखाली तुडवली गेली आणि तो म्हणतो नाव इट्स ऑल ओव्हर, यू मे एंटर. त्यावेळेला तो म्हणतो माझा जीवात जीवाला म्हणतो ना, धादोस म्हणतो ना, तसं मला झालं. विचार करा तुम्ही. मुद्दा काय आहे की कशापेक्षा जास्त काय महत्त्वाचं आहे? नोकरी महत्त्वाची आहे का, पैसे महत्त्वाचे आहेत? दुर्दैवाने अजूनही आहे. हे राम मंदिर आहे ना, ते आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलू दे. आणि ती दृष्टी जर बदलायची असेल तर आत वळायला शिकवलं पाहिजे. त्यासाठी एक तुम्हाला म्हणतो, एका मुसलमानांनी 3 वर्षापूर्वी सुरू केलेलं, आज त्यांनी दाखवलं होतं, भारत मिशन भारत म्हणून एक त्यांनी गाव दत्तक घेतलं लखनौच्या जवळचं आणि तिथे त्यांनी फक्त 6 मुलं घेऊन सुरू केलं. 3री आता ती शाळा 6वीपर्यंत पोचलेली आहे. काय सुंदर मार्चिंग करतात, काय सुंदर त्याच्यात म्हणाला याच्यात ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, सगळे आहेत. भारतीय आम्ही पहिल्यांदा आहोत. आणि ती कल्चर हा मुसलमान आहे ना, तो सगळे त्यांनी केलेलं आहे. मिशन भारत बघण्यासारखं. आणि तो म्हणतो ही मुलं बघा ना किती चांगली लीडर्स होणार आहेत सगळीकडे. आम्ही त्यांना सगळं शिकवतो, इंग्रजी शिकवतो, जनरल नॉलेज, मॅथ्स, सायन्स, याच्यात सगळ्यात ती मुलं पुढे जाणार आहेत. आणि ज्या मुलांना नीट बोलता येत नव्हतं, ज्यांच्यात ही फर्स्ट लर्नर जनरेशन आहे, त्यांच्या वंशात कोणी याच्यापूर्वी शिकलेलं नाही आहे, अशा मुलांना आम्ही घेतलेलं आहे. तेव्हा तुम्ही बघा, मिशन भारत तुम्ही जर काढलं तर कॉन्ट्रीब्यूट मी त्यांच्या वतीनं तुम्हाला म्हणतो. हा फार मोठा प्रयोग आहे. एक मुसलमान हा प्रयोग करतो, त्याला एका अर्थाने महत्त्व आहे, नाही असं नाही. तो म्हणतो एकच अट आहे, वंदे मातरम आणि जय भारत किंवा जय हिंद म्हणलंच पाहिजे. काय सगळं सुंदरच आहे ते बघायला. हे बघताना रिसर्जंट इंडिया म्हणजे काय, आपल्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो ना केस अगदी बघा, आत्ता मला अंगावर शहारा आलेला आहे असं लोक म्हणतात ना, तसा शहारा दिवसेंदिवस येण्याचे प्रसंग आपल्याकडे येणार आहेत आणि त्याला आपण सामोरं जाऊया. कबीराची जी भक्ती आहे ती रामनामाचीच भक्ती आहे. आणि रामनामात पूर्ण तुम्ही जर विलीन होऊन गेलात, विरघळून गेलात, तर राम तुमचं काम करतो, राम तुमचा प्रपंच चालवतो. आणि हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला फक्त एक माहीत असतं, जे LICने पॉप्युलर केलं, योगक्षेमं वहाम्यहम. पण त्याच्या आधी 3 कंडिशन सांगितलेल्या आहेत, त्या सांगतो आणि सांगतो. पहिल्यांदा अनन्याश्चिंतयन्तो माम, ही पहिली कंडिशन आहे.
मलाच फक्त चिंतन केलं पाहिजे, दुसऱ्या कोणाचं करू नका. आणि माझं करा म्हणजे परमेश्वराचं करा. भगवान म्हणते, कृष्णाचं चिंतन करायला सांगितलेलं नाही आहे. भगवान वाच तू मला शरणी. म्हणून पहिल्यांदा अनन्यास चिंतयंतो माम ये जनाः परि उपासते. परी म्हणजे परीघ, परिसर, सगळीकडे जाल तिकडे तुम्ही माझी पूजा करा. म्हणजे करताल त्या कामात माझी पूजा करा. हे भावाने ही दुसरी कंडिशन सांगितली. तेषाम नित्य अभियुक्तानाम. नित्य म्हणजे कॉन्स्टंटली, फॉर एव्हर. अभि म्हणजे चांगल्या कामासाठी चांगल्या रीतीने, युक्त म्हणजे जोडलेले, सतत माझ्याशी जोडलेले. अँड फॉर अ गुड कॉज, फॉर गुड थॉट्स, चांगलं काहीतरी कार्य करायला त्यांचा योगक्षेम मी चालवतो. उगीच येणाऱ्या जाणाऱ्याने रामा माझा योगक्षेम चालव, मी काही नोकर आहे का तुझा? तू माझा दास बन, मग मी तुझा दास बनतो की नाही ते बघ. तू माझ्या भक्तीत एवढं रंगून जा की प्रपंचाकडे तुझा दुर्लक्ष येईल. तुझा प्रपंच कसा चालवायचा ते मी बघतो. तुकाराम हे उदाहरण आहे. आणि म्हणून आपण उद्या जो विषय करणार आहोत त्याच्यात रामनाम हा विषय असेल. आणि कबीराबद्दल थोडीशी असे एक दोन प्रसंग सांगेल. आपला विश्वास बसत नाही की अशी माणसं आपल्या देशात होऊन गेलेली आहेत. देव त्यांच्यासाठी सगळं करत होता, आपल्यासाठी तो करतो. डोळे उघडे ठेवून आपण जीवन वाचायला शिकलं पाहिजे. हे इथे केंद्र कसं तयार झालं, कधी विचार येतो का आपल्या मनात? आता हे संपल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळेल, कसा येतो, कोण आणतं, आपल्याला कल्पनाच नाही आहे. तो कुठेतरी एक शक्तिमान आहे, तो अन्नदाता आहे, ती अन्नपूर्ण आहे. आणि ती इथे मी करतो हा भाव आला ना की ती अवकळा लागते, उतरलेला लागते. ते केंद्र काय, ती वास्तू काय, ते कार्य काय, ती संस्था काय, मी आला ना की सगळं संपलं. एक सगळ्यात चांगलं उदाहरण आहे आपल्याकडे. आपण म्हणतो ना संभवामी युगे युगे, किती 100पेक्षा जास्त प्रयोग झाले. त्या प्रयोगाबद्दल बापरे, एकच तुम्हाला तो जाणता राजा खूप मोठा प्रयोग होता. त्याचे बाबासाहेब पुरंदरे पहिल्या प्रयोगाला आले होते. म्हणते तुमचा प्रयोग बघितल्यानंतर जाणता राजा एक पिल्लू वाटतं मला. एक 7 मजल्यांचा खरं गिनेस बुकसाठी एक प्रयोग व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. तर कुठेतरी मी करतो हा जर भाव झाला, सगळं कार्य आपल्या डोळ्यादेखत बंद झालेलं आहे. बघा आहे त्या ठिकाणी ताट बसूया. आपण फक्त संकल्प करूया की या नवीन वर्षात किंवा इथून पुढे 22 तारखेपर्यंत 4 ते 22 18 दिवस आहेत. 18 दिवसात घरी, दारी, बाजारी, शेजारी काम करताना आणि सगळ्या प्रकारची कामं करताना सगळ्या ठिकाणी सर्व काळी नाम घेत राहूया. सर्व कृतीत नाम घेत राहूया. याच्यात नवीन काहीही नाही आहे, नव्यानं केलं मात्र पाहिजे. शांत. हे इतकं मी तळमळीनं सांगितलं कारण आपण वाचूया, या कार्याचा आपण भाग बनूया. निदान बघूया, ऐकूया, विचार करूया, वाचूया, इतरांना सांगूया. हेच खरं महत्त्वाचं कार्य. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांतीपाठ झाल्यानंतर जो एक श्लोक आपण नेहमी म्हणत नाही पण आपल्याला माहीत आहे तो म्हणूया. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंद ठेवून नेहमीप्रमाणे 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडून समोर जो सगळा देवांचा आणि संतांचा दरबार आहे, देवीचं दर्शन घेऊया. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास आपले महाराज आणि मुख्य म्हणजे बाजूला असलेला गणेश, सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज.